आणि संपन्न करत आहोत. तत्पूर्वी कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आपण या विचार संमेलनाला सुरुवात करूयात. ज्येष्ठ दिग्दर्शक, विचारवंत आणि आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक डॉक्टर भारत पाटणकर सर, संमेलनाध्यक्ष डॉक्टर कपिल राजहंस सर, इतिहास संशोधक आणि लेखक, स्वागताध्यक्ष माननीय उत्तमदादा कांबळे, आंबेडकरवादी चळवळीचे नेते, यासोबतच सर्वांनी उपस्थितीमध्ये असलेले माननीय अनिल भुमारे सर, प्रकाशक व दिग्दर्शक, या विचार संमेलनाच्या मुख्य निमंत्रक माननीय अंतिमा कोल्हापूरकर मॅडम, मानवतावादी सांस्कृतिक चळवळीच्या प्रमुख, याचबरोबर आजचे जे कवी संमेलनाध्यक्ष आहेत माननीय विद्रोही कवी पीके, विद्रोही कवी, या सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये कॉम्रेड गोविंद पानसरे यांना यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केलेला आहे. यानंतर माननीय अरहंत मेंचेकर आणि अंतिमा कोल्हापूरकर मॅडम यांना मी विनंती करतोय, पुस्तक देऊन सर्वच मान्यवरांचं आपण या ठिकाणी स्वागत करतो आहोत. डॉक्टर भारत पाटणकर सर यांचं या ठिकाणी पुस्तक देऊन स्वागत होते. यानंतर संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर कपिल राजहंस सर, संमेलनाध्यक्ष डॉक्टर कपिल राजहंस सर यांचं या ठिकाणी स्वागत होते. यानंतर मी विनंती करतोय की स्वागताध्यक्ष मान्य उत्तमदादा कांबळे यांचं देखील पुस्तक देऊन स्वागत करायचं आहे. यानंतर सर्वांनी उपस्थितीमध्ये असणारे माननीय अनिल भुमारे सर यांचं देखील पुस्तक देऊन स्वागत करायचं आहे. या विचार संमेलनामध्ये कवी संमेलनाध्यक्ष माननीय विद्रोही कवी पीके सर आहेत, यांचं देखील पुस्तक देऊन स्वागत करायचं आहे. त्यानंतर ॲडव्होकेट करुणा विमल मॅडम यांचं देखील पुस्तक देऊन स्वागत करायचं आहे. यानंतर माननीय मदन पवार सर, अरहंत मेंचेकर यांना विनंती करतो की त्यांचं आपण पुस्तक देऊन स्वागत करावं. यानंतर माननीय विश्वासराव तरटे साहेब यांचं देखील पुस्तक देऊन स्वागत करायचं आहे. अरहंत मेंचेकर यांना विनंती आहे. आणि माननीय सुनील जाधव सर यांचं देखील आपण पुस्तक देऊन या विचार संमेलनामध्ये स्वागत करूया. माननीय सुनील जाधव सर, धन्यवाद. सर्वच मान्यवरांचं इथं पुस्तक देऊन स्वागत झालेलं आहे. यानंतर आजच्या या विचार संमेलनामधील अध्यक्षीय भाषणाच्या पुस्तकाचे पुस्तक प्रकाशनानंतर भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन होईल. आम्ही भारताचे लोक, भारताचे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष,
लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः अर्पण करीत आहोत. भारत माता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धन्यवाद. सर्वांनी बसून घ्यायचं आहे. आज आपण एक अशा व्यक्तिमत्वाच्या विचारांना उजाळा देण्यासाठी इथे एकत्र आलो आहोत ज्यांनी आयुष्यभर समते फुले, आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, माता रमाई, माता जिजाऊ, माता सावित्री, माता अहिल्या आदींच्या विचाराला प्रथमतः अभिवादन करतो. आजच्या या कॉम्रेड गोविंद पानसरे विचार संमेलनाच्या प्रसंगी उपस्थित असलेले पुरोगामी चळवळीचे ज्येष्ठ नेते आणि आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आमचे मार्गदर्शक आदरणीय भारत पाटणकर साहेब, या संमेलनाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक इतिहास संशोधक आदरणीय डॉक्टर कपिल राजहंस, या कार्यक्रमाचे संयोजक आदरणीय अनिल मम्माने, आमच्या सर्व त्यांच्या टीममधले सदस्य, विश्वास तट्टे, विद्रोही साहित्यकार आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले सर्व चळवळीतील ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते बंधूंनो, या कॉम्रेड गोविंदराव पानसरे विचार संमेलनाच्या निमित्तानं सर्व उपस्थित असलेल्या विचारपीठावरील मान्यवरांचं मी सहर्ष असं स्वागत करतो. आपणही या संमेलनाची शोभा वाढावी, विचाराचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून आलात, त्याबद्दल तुमचंही मी मनस्वी आभार आणि स्वागत करतो. खरं तर हा देश संतांचा, हा देश महापुरुषांचा, आणि ही भूमी संतांची महापुरुषांची असताना अलीकडच्या काळामध्ये या देशामध्ये प्रामुख्यानं या महाराष्ट्रामध्ये जो का नंगानाच सुरू आहे, त्या नंगानाचाला उत्तर देणं काळाची गरज आहे. विकृतीला आपण विचारानं उत्तर द्यायला पाहिजे, ही भूमिका अनिल मम्माने आणि त्यांच्या टीमनं मनामध्ये घेतली आणि त्या भूमिकेशी बांधील राहून त्यांनी पहिला टप्पा म्हणून मानवतावादी सांस्कृतिक चळवळीच्या वतीनं हे कॉम्रेड गोविंदराव पानसरे विचार संमेलन आयोजित केले. खरं तर एक गोष्ट लक्षात असायला पाहिजे की या कोल्हापूर जिल्ह्याचा नव्हे तर या महाराष्ट्राचा ज्यावेळी पुरोगामी विचाराचा
किंवा पुरोगामी लढ्याचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी आग्रहाकानं कॉम्रेड गोविंदराव पानसरे सरांचं नाव घ्यावंच लागेल आणि ते घेतल्याशिवाय परिपूर्णता तो इतिहास होणार नाही याबद्दल तुमच्यानी माझ्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका उत्पन्न होता का? रस्त्यावर लढत असताना वैचारिक मांडणी सुद्धा वैचारिक देण सुद्धा देण्याचं काम कॉम्रेड गोविंदराव पानसरे अण्णांनी केलेलं आणि त्यांनी दिलेल्या विचारावर तुमच्यानी माझ्यासारखे कार्यकर्ते निर्माण झाले. दानींसारखे, कपिल राजवंशासारखे इतर विचारपीठावर असलेल्या सर्वांच्या सारखे कार्यकर्ते निर्माण झाले आणि ह्या निर्माण केलेल्या म्हणजे कारखान्याला खऱ्या अर्थानं गोविंदराव पानसरे साहेब असं नाव. आणि म्हणून आपल्याला एक गोष्ट लक्षात असायला पाहिजे की अलीकडच्या काळामध्ये जो का छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वच महापुरुषांच्या बाबत जी का गरळ ओकली जाते ती गरळ कधी का असणं थांबायला पाहिजे. ती जर का गरळ ओकायची थांबली नाही आणि त्याला जर का आपण उत्तर दिलं नाही तर निश्चितपणानं या गरळीचा एखादा ती इतिहास निर्माण करतील आणि मग संदर्भ बनवून देतील. कारण लिखाण त्यांच्या हातामध्ये आहे, साहित्य त्यांच्या हातामध्ये आहे आणि या साहित्याला जर आपण विरोध केला नाही, या लिखाणाला विरोध केला नाही, जशास तसं उत्तर जर दिलं नाही तर ती पुरावे म्हणून भविष्य काळामध्ये वापरण्याची शक्यता नाकारता येणार नाही आणि त्यासाठी अशी विचार संमेलनं होणं काळाची गरज. आपल्याला एक गोष्ट लक्षात असायला पाहिजे की अलीकडच्या काळामध्ये शिवाजी कोण होता या पुस्तकावरून जो वाद सुरू झाला तो का आत्ता सुरू झालेला नाही. हा वाद साधारणतः भगतसिंग कोश्यारी, राहुल सोलापूरकर, प्रशांत कोरटकर यासारख्या सगळ्या विकृत बुद्धीच्या लोकांनी हे वाद सुरू केले. परंतु त्यामध्ये भरीतभर म्हणून इथल्या शिवसेनेचा आमदार संजय गायकवाड यांनी प्रशांत आंबी नावाच्या आपल्या कार्यकर्त्याला तंबी दिली, धमकी दिली, शिवीगाळ केलं. काय खरं तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात असायला पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण करून कपाळाला टिक्का लावून आपण शिवाजी महाराजांचे भक्त किंवा शिवाजी महाराजांचे विचाराचे वारसदार होत नाही किंवा शिवाजी महाराजांचे शिवसैनिक होत नाही हे लक्षात असायला पाहिजे. अरे तुम्ही शिवाजी महाराजांच्या नावाचे लाभार्थी आहात. शिवाजी महाराजांच्या विचाराची तुम्हाला कोणत्याही प्रकारची देणं घेणं नाही. शिवाजी कोण होता हे पुस्तक साधारणतः 50 वर्षापूर्वी छापून आज तुला जर जाग येत असेल आणि मग तू वेगळ्या अवस्थेत वेगळ्या नशेमध्ये आल्यानंतर रात्रीचा तू फोन करून प्रशांत आंबीला म्हणत असशील घरात घुसून मारेल, त्यावेळी मी पत्रक दिलं होतं सर याच तुम्ही आम्ही इथं आहोतच. पण यायचं धाडस झालं नाही. अरे आम्ही मेल्या गाईचं दूध पिलेलं नाही. आम्ही छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराचे वैचारिक वारसदार आहोत आणि आम्हाला कुणी तंबी द्यायला नको, आम्हाला कुणी धमकी द्यायला नको आणि आम्हाला मारामारी नावाची जी गोष्ट आहे ती काय म्हणजे अगदी आम्हाला लय अवघड आहे असं नाही. आम्ही सकाळी उठलो म्हटलं की आमच्या नळावर भांडणं असतात, हे एकमेकाला घागरीन मारतात. म्हणजे अशा संस्कृतीला आम्ही वाढलेली माणसं आणि तू लेखा आमच्या त्या आंबीला शिवा देतोस. त्या आंबीन जर तुला शिवी दिली असती तर वर्षभर तुला तुझी शुगर उत्तरली नसती. एवढ्या शिवीचा कारखाना आणि एवढ्या शिव्यांचा संग्रह आमच्याकडे आहे हे लक्षात असायला पाहिजे. एक गंमत आहे की साधारणतः की आपल्याला एक लक्षात असायला पाहिजे की या महाभूतीला एवढं जाणवलं नाही की भांडारकरांचा संग्रह ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन तू छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार म्हणतो, छत्रपती शिवाजी महाराज आम्ही त्यांचे वंशजाव म्हणतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान व्हायला पाहिजे म्हणतो. अरे लेका ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजाबद्दल ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यांनी घडवलं ती माता आमची जिजाऊ मातोश्री, ज्या मातेला आम्ही मातोश्री म्हणून संबोधतो, ज्या मातेच्या समोर आम्ही हजारदा नतमस्तक होतो, त्या मातोश्रीचा इतिहास कलंकित करायचं काम, त्या मातोश्रीला कलंकित करायचं काम इथल्या जेम्स लेनच्या बाहेर आलेल्या माणसाने केलं. त्यावेळी का तुझी 7 पिढी कुठं खड्ड्यात गेलती, त्यावेळी कुठं गेलत असलेले का की माझ्या छत्रपती शिवरायाच्या माईला या महाराष्ट्र
तुझ्यातला छत्रपती शिवाजी महाराज कुठं गेला होता हे विचारायचं, हे तुला विचारायचं काय धाडस झालं नाही? अरे भगतसिंग कोश्यारी नावाचा राज्यपाल आहे, ज्या विधानसभेमध्ये तू बसतोस त्या विधानसभेचा प्रमुख म्हणून भगतसिंग कोश्यारी नावाचा राज्यपाल आहे. तो छत्रपती शिवरायांना उघड छत्रपती शिवरायांच्या बद्दल बदनामीकारक बोलतो आणि तू तिथल्या खुर्चीवर बसून अगदी गप गुमान डोळे मिटून ऐकतोस आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज म्हणतोस. ही कुठली पद्धत आहे? आणि म्हणून आपल्याला एक गोष्ट लक्षात असायला पाहिजे की इथं खऱ्या अर्थानं लाभार्थ्यांची संख्या ज्यादा वाढलेली आहे, स्वार्थाची संख्या ज्यादा वाढलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन माझा लाभ किती होतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन माझा लाभ किती होतो. त्यांच्या विचाराचे पायी थोडं काळाची गरज आहे. त्यांच्या विचाराचा लाभार्थी होणं हे निश्चितपणानं पाप आहे. आणि म्हणून आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की या महापुरुषांचे विचार आणि या महापुरुषांच्या लढाया आपल्याला पुन्हा अशाच गतिमान करायचे असतील तर अशा पद्धतीचे कार्यक्रम व्हायला पाहिजे. आम्ही विचाराची माणसं एकत्रित यायला पाहिजे, विचाराचा जागर पुन्हा एकदा व्हायला पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचाराची लढाई अत्यंत निखरानं लढायला पाहिजे. आणि ही लढाई जर लढलो तरच तुमचं आमचं भवितव्य आहे, नाहीतर आम्हाला प्रचंड मोठी किंमत मोजावी लागेल. मगाशी बोलता मी काही त्या चर्चेमध्ये सहभागी नव्हतो. मला वाटतं सरांची आणि सरांची चर्चा चालू होती. भगवान गौतम बुद्धाच्या जयंतीच्या संदर्भात ही चर्चा चालू होती आणि बौद्ध समाजामधली व्यथा म्हणजे बौद्ध समाजामधली अवस्था पाटणकर सर सांगत होते. आणि त्यांनी बोलताना नंतर एक वाक्य सांगितलं की बाबा भविष्यामध्ये मला असं ऐकायला मिळू दे की बौद्ध आता हिंदू धर्मात प्रवेश करायला लागल्या. म्हणजे एवढी मोठी शंका ह्या विचारवंताच्या मनामध्ये निर्माण होत असेल, ही अवस्था ह्या विचारवंताच्या मनामध्ये निर्माण होत असेल तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी सजग राहणं काळाची गरज आहे. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी ह्या विचारवंतांनी निर्माण केलेली सुरू केलेली लढाई कदापि थांबता कामा नये आणि यांच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा आपल्याबद्दल शंका येता कामा नये. आणि ही शंका येऊ नये यासाठी यांना आश्वासित करणं, यासाठी यांचा आत्मविश्वास वाढवणं ही काळाची गरज आहे. ही काळाची गरज ही तुमच्या आणि आमची आहे. ह्या माणसांनी आयुष्यभर एक रुपयाचं काम केलं नाही, या माणसाने आयुष्यभर स्वार्थ बघितला नाही, या माणसाने आयुष्यभर आपल्या आयुष्याची राख रांगोळी केली पुरोगामी विचारासाठी आणि या महाराष्ट्रामध्ये चळवळी जिवंत ठेवण्यासाठी या माणसाने. आणि या माणसांच्या तोंडून जर का हताशपणे अशी वाक्य येत असतील तर खऱ्या अर्थानं हे चळवळीचं अपयश आहे. आणि या चळवळीच्या अपयशाला सामोरे जात असताना ह्या लोकांना, ह्या विचारवंतांना आपण आश्वासित करत असताना निश्चितपणाने यांना वाटायला पाहिजे काही जरी झालं तरी माझा शब्द खोटा पाडायची धमक इथल्या आंबेडकरी चळवळीतल्या आणि पुरोगामी विचाराच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये आहे. ही भावना यांच्या मनामध्ये निर्माण करण्यासाठी आम्हाला निश्चितपणानं राबावं लागेल, आम्हाला निश्चितपणानं काम करावं लागेल. आणि ते काम करत असताना मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की सगळं हे जे चालू आहे ते राजकारण उलट्या दिशेनं चालू आहे. आणि उलट्या दिशेनं चालू असताना आपण जर का स्वस्थ बसायला लागलो तर ते प्रचंड मोठं आमचं अपयश आहे. शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचं नाव घेतो आणि शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचं नाव घेऊन आपण जर का उघड्या डोळ्यांनी हे सगळं सहन करायला लागलो तर निश्चितपणानं उद्याचं भविष्य तुमच्या आणि माझ्यासाठी धोक्यात असल्यासारखं आहे. आणि म्हणून आपल्याला समाज जर धोक्यात न्यायचा नसेल, आपल्याला समाजाची दिशा जर का परिवर्तनवादामध्ये बदलायची असेल, पुन्हा एकदा देशामध्ये जर का पुरोगामी विचाराची जी का चळवळ आहे ती गतिमान करायची असेल तर आपल्याला एक संघमध्ये लढणं काळाची गरज आहे. आणि अशी कॉम्रेड गोविंदराव पानसरे विचार संमेलन घेणं काळाची गरज आहे. अशी संमेलनं वेगवेगळी घेशील हा देश निव्वळ एका टॅगलाईनवर, या देशाची सत्ता निव्वळ एका टॅगलाईनवर आहे. टॅगलाईनवर एक टॅगलाईन त्यांची आहे ती कुठली? हिंदू खतरे में है. अरे ह्या टॅगलाईनवर या देशाची सत्ता हिंद्यावर 3% ब्राह्मणांनी हस्तगत केले आहे आणि आम्ही 97% आणि आम्ही बहुजनवादी म्हणत आम्ही जर का हे उघड्या डोळ्यात बघत असू तर निश्चितपणानं हे बरोबर नाही. आणि म्हणून आता यांच्या टॅगलाईनला आपली टॅगलाईन आली पाहिजे, संविधान खतरे में है.
संविधान खात्याने आहे ही टॅगलाईन घेऊन आपण जर का माणसामध्ये गेलो, आपण जर का समाजामध्ये गेलो तर निश्चितपणानं समाज पुन्हा एकदा पेटून उठेल. आणि समाज पेटून उठला की ही जी का आतापर्यंत आपल्याला गुळवत आल्या, आतापर्यंत जी का आम्हाला खेळवत आल्या, या खेळवत आलेल्या लोकांचा तमाशा व्हायला वेळ लागणार नाही. आणि तो तमाशा जर व्हायचा असेल तर आपणाला निश्चितपणानं एका गोष्टीचं भान असायला पाहिजे की कोणत्याही प्रकारच्या आमिषाला, कोणत्याही प्रकारची भूलथापांना आपण बळी पडता कामा नये. आणि आपण जर असे बळी पडत गेलो तर निश्चितपणानं उद्याच्या भविष्यामध्ये त्यांनी त्यांचं कारस्थान केल्याशिवाय आणि त्यांनी त्यांची भूमिका आपल्यावर लादल्याशिवाय राहणार नाहीत. आणि म्हणून आपल्याला जर का गोविंदराव पानसरेंच्या पासून जे का सगळे विचारवंत आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुशीतले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पासून ते अण्णाभाऊ साठेपर्यंत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून ते चारवाकापर्यंत या सगळ्याने या महामानवांची जर का विचारसरणी आपल्याला पुढे न्यायची असेल, त्यांच्या विचारानं आपल्याला जर का पुढे जायचं असेल आणि तो विचारच त्यांचा विचारच आपल्याला तारणार आहे, हे निश्चितपणानं आपल्या मनामध्ये आपण खुणगार बांधून काम केलं तर निश्चितपणानं भविष्यामध्ये आपल्याला चांगले दिवस येतील. आणि जे आता लादलेले दिवस आहेत ते लागलेले दिवस आपल्याला निश्चितपणानं परतवून लावता येतील. आणि ती दिवस परतवून लावण्यासाठी आपण एकीची वज्रमोठ बांधूया, एकीने सगळे राहूया. आणि एकीने सगळे राहून आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यावर, महापुरुषांच्यावर ज्यांनी वक्तव्य केले त्यांना त्यांच्या भाषेमध्ये सजगतेला इशारा देण्यासाठी आणि त्यांच्या भाषेमध्ये त्यांना उत्तर देण्यासाठी आम्ही सजगतेने काम करूया, एकजूटपणे काम करूया. आणि एकजूटपणे काम करून आम्ही निश्चितपणानं ही चळवळ पुढे न्यायचं काम करूया. आम्हाला इतकं वाईट वाटतंय की ज्या RSSनं करवीर वाचन मंदिर सोडून पुढे यायचं धाडस केलं नव्हतं या माणसाच्या मुळे. हा माणूस होता म्हणून शाहू स्मारकमध्ये यायचं त्या RSSचं धाडस नव्हतं. या माणसाचा दुर्दैवी अंत झाला, या माणसाचा फंदफितुरीने अंत झाला. आणि इथला RSS करवीर वाचन मंदिरातून हा शाहू स्मारक मध्ये आला. हे पुरोगामी आणि लोकराजा छत्रपती शाहूराजांच्या विचाराचं पानिपत आहे. हे पानिपत आपल्याला धूळ काढायचं असेल आणि याला सडक उत्तर द्यायचं असेल आणि पुन्हा एकदा ही RSSची सगळी टीम करवीर वाचन मंदिरातच स्थानबद्ध करायची असेल तर आपल्याला एकजुटीनं काम करावं लागेल. आपल्याला शाहू फुले आंबेडकर शिवाजी महाराजांच्या विचारानं एकत्रित यावं लागेल. आणि ती एकत्रित येण्यासाठी आपण सगळ्यांनी कटिबद्ध राहूया. आपल्याला एक गोष्ट लक्षात असू द्या की छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत जे का आता राजकारण पेटलंय त्या राजकारणाला कुठल्या तरी पद्धतीने उत्तर द्यायला पाहिजे. आणि म्हणून माझ्या डोक्यामध्ये, आपल्या डोक्यामध्ये, म्हणजे या साहित्य संमेलनाच्या डोक्यामध्ये सुद्धा आहे. तर आपल्याला एक गोष्ट लक्षात असू द्या, आजच्या विचार संमेलनामध्ये मी थोडासा बाहेर गावी असल्यामुळं मला थोडं आलेल मी स्वारीवर काय माणसाच्या बाबतीत तेवढा दक्ष राहिलो नाही. पण आपल्याला निश्चितपणानं उद्याच्या या सगळ्या लढाईमध्ये मी बाकी आपल्याला शब्द देतो की अशी अवस्था कदापि होणार नाही. त्यामध्ये मी बारकाईनं लक्ष घालेन आणि सगळेच्या सगळे कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये कसे होतील याची ग्वाही आणि याची जबाबदारी मी घेतो. आणि निश्चितपणानं आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक 6 जूनला, छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक 6 जूनला आणि छत्रपती शिवाजी राजांच्या शिवराज्याभिषेकाच्या दिवशी आपणाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ बिंदू चौकामध्ये शिवाजी कोण होता या पुस्तकाचं वाचन जाहीर करायचं आहे. कोल्हापूरमध्ये पुढील सगळे हे करायचे आहेत आणि कोल्हापूर नाकाबंद म्हणजे कोल्हापूर इतकं भरवायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं पुस्तक आणि शिवाजी राजे कोण होते हे या पुस्तकाचं जाहीर वाचन आपण 6 जूनला करूया. आणि त्यासाठी आत्तापासून आपण बांधणी करूया, आत्तापासून लोकांच्या मनामध्ये जनजागृती करूया. आणि शिवाजी राजे कोण, शिवाजी कोण होता हे इथल्या महाराष्ट्राला माहितीच आहे. ज्याला माहिती नाही आणि ज्यानं दारू पिऊन तो असं का बोलतो सांगितलं त्याच्या कानठाळ्या फुटायला पाहिजेत. एवढ्या मोठ्यानं ते पुस्तक वाचूया आणि त्याच्या कानापर्यंत पोहोचायला पाहिजे आणि त्याच्या कानाचा पडदा फाटायला पाहिजे अशी खबरदारी घेऊया.
त्यांचं स्वागत करतो आणि मला बोलवलं, मला बोलायची संधी दिली त्याबद्दल सर्वांचं म्हणजे अंताताई आणि ह्या सगळे जे मंडळी आहेत त्या सगळ्यांचं स्वागत आणि अभिनंदन करतो. इथंच थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. धन्यवाद दादा. आपल्या बहुजन कष्टकरी जनतेची आद्य गणमाता निवृत्ती तथागत गौतम बुद्ध महात्मा फुलेंनी ज्यांना जहामत म्हटलं पैगंबर येशू ख्रिस्त हे असण्याचं ते हरते म्हणजे समतेची परंपरा स्थापन करणाऱ्या जुन्या वारकरी संप्रदायांच्या प्रतीक विठ्ठल छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्याबाई होळकर, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, कार्ल मार्क्स, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, धर्मवीर भाऊ पाटील, क्रांतिसिंह नाना पाटील, लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्याचबरोबर कष्टकरी जनतेच्या चळवळीमध्ये स्त्रियांच्या, कामगारांच्या, दलितांच्या, शेतकऱ्यांच्या चळवळीमध्ये जे हुतात्मे झाले त्या सर्वांना वंदन करून मी थोडक्यामध्ये काही म्हणते आपल्या खरं म्हणजे कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये अनेक संशोधकांनी लिहिलेलं आहे. सरकारांनी लिहिलेलं आहे, वासी बेंद्रेंनी लिहिलेलं आहे, आपले जयसिंगराव पवार आहेत त्यांनी लिहिलेलं आहे. यादी मोठी आहे. त्यामुळे कॉम्रेड गोविंद पानसरेंनी पहिल्यांदाच काहीतरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी लिहिलं असं काही नाही आहे. मग त्या पुस्तकांच्या बाकीच्या पुस्तकांच्या विषयी हा जो प्राणी कोण बोललेला आहे तो बोलला नाही आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या पुस्तकाविषयी असं बोलला. याचं कारण काय? हा प्रश्नाचं उत्तर आपल्याला स्वतःला दिलं पाहिजे. व त्यानं दिलं पाहिजे, समाजानं स्वतःला मागितलं पाहिजे उत्तर की असं का झालं बाबा. जर आरे जोरेचा प्रश्न असेल तर सावरकरांचं काय करायचं ते त्यानं सांगितलं पाहिजे. ज्यांना फार मोठं नाटककार म्हटलं जातं राम गणेश गडकरी, त्यांचं जे नाटक आहे त्यामध्ये कशा तऱ्हेची मांडणी झालेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी असेल, छत्रपती संभाजी महाराजांच्या विषयी असेल, तिथं आरे तुरे आहे का आणखी कसलं तुरे आहे ते का त्याला दिसलं नाही. म्हणजे जणू काय गोविंद पानसरे हे पहिलेच काहीतरी होते की ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख असा केला, असं काही नाही आहे. मग ती सगळी पुस्तकं हुडकून काढली पाहिजे. त्याला आपण इथून सांगायला पाहिजे पत्र लिहून. तर म्हणजे असं पत्र लिहून सांगू त्याला ऑफिशियली या परिषदेचा ठराव म्हणून की तुला आम्ही चॅलेंज करतो आहोत की ज्या ज्या पुस्तकांच्या मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख हा अरे तुरेने आलेला आहे अशा पुस्तकांची यादी तू आम्हाला नावं सांगायची. तुला कळत नसलं तर तू काही त्याच्याविषयी तुला काही बोलायचं नाही. आणि ह्याच्यापेक्षाही नुसतं अरे तुरे नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराज हे वाईटच ग्रस्त होते, वाईटच राजे होते असं ज्याने म्हटले आणि जे
असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज हे राजवाच्या लायकीचेच नव्हते. अशा तऱ्हेचे जे जे लोक आहेत त्या सगळ्या लोकांचं काय करायचं ते त्यांनी सांगितलं पाहिजे. आणि गोविंद पानसरे कोल्हापुराचे होते, नगर जिल्ह्याचे लोक असले तरी. तर इथं आमचा एक राजा होऊन गेला, छत्रपती राजर्षी शाहू महाराज. त्यांच्या नावाला हा चौक आहे, बरोबर आहे ना? चांगला मोठा चौक आहे. त्या ठिकाणी आम्ही मोठं मांडव घालतो आणि तू पब्लिकली इथं ये आणि ह्या सगळ्या पुस्तकांच्या मध्ये काय काय कोणी कोणी शिवाजी महाराजांच्यावर लिहिलेलं आहे हे वाचून ये. आणि जर तू आला नाहीस तर मग तुला काय करायचं ते महाराष्ट्रातल्या जनतेला आम्हाला सांगावं लागेल. ते तिथं येऊन माफी तरी मागावी लागेल किंवा हे सिद्ध करावं लागेल की गोविंद पानसरेंनी शिवाजी महाराजांचा अपमान केला नाही, पण त्याच्या आवडते जे लोक आहेत, त्याच्या मित्रांचे जे आवडते लोक आहेत, आवडते लेखक आहेत, त्याने शिवाजी महाराजांचा अपमान केलेला आहे. त्यामुळं मी सर्वांची माफी मागतो असं इथं माफी मागितल्याशिवाय त्याला आम्ही सोडणार नाही. अशा पद्धतीने आपल्याला त्याच्याविषयी काहीतरी भूमिका घेतली पाहिजे. तर इथं प्रश्न जो आहे तो इतिहासाचा आहे. इतिहास म्हणजे काय? इथे एक जे पुस्तिका आहे त्यामध्ये हा विषय हाताळलेला आहे. इतिहास काय आहे, इतिहास म्हणजे कसं समजायचं त्याच्यामध्ये मांडणी काही आपल्या झालेली आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला प्रश्न असा आहे इतिहासाच्या बाबतीमध्ये की जेरे सकावले म्हणून एक आहे पुरावा. त्यामध्ये शिवाजी महाराज जन्माला कधी आले त्याचा पुरावा, अमक्या झालं त्याचा पुरावा, राज्याभिषेक झाला पुरावा, अमक्या तारखेला हे केलं तमक्या तारखेला. त्याला इतिहास म्हणायचं का? त्याला इतिहास म्हणायचं का? तुम्ही बोला ना काय म्हणायचं, याला इतिहास म्हणायचं का? ही जंत्री आहे, घटनांची जंत्री आहे. काही लोकांनी इतिहास असा लिहिला की त्यावेळेला शिवाजी महाराज कुठल्या समाजात जन्माला आले, त्यांचं घराणं राजेशाही घराणं होतं का नव्हतं, त्यांचं घराणं हे शेतकरी होतं का, असं दुसरं कुठलं तरी जागीरदार होतं. मग असं जर शेतकरी असेल तर ते एकदम राजेपणापर्यंत पोचले तरी कसे, त्यांचे शहाजी महाराज एकदम सरदार झालेच कसे. अशा सामाजिक थरात निर्माण झालेली व्यक्ती ही राजा बनते, याच्याविषयी काय मांडणी कोणी इतिहासामध्ये केली असेल तर त्याला एक इतिहास म्हणता येईल. इतिहास याचा अर्थ असा आहे की सामाजिक दृष्ट्या ज्या घडलेल्या गोष्टी आहेत त्याचा सामाजिक दृष्ट्या आजच्या काळाच्या मध्ये उभं राहून, आज समजा 2026 आहे, 2026 मध्ये उभं राहून मी मागं बघतोय आणि त्यामध्ये बघतो की त्यावेळची जी मूल्य व्यवस्था होती, त्यावेळी जी जाती व्यवस्था होती, त्यावेळेला एक समाज होता, त्यावेळेला काही स्त्री पुरुष संबंधांच्या कल्पना होत्या, त्या व्यवहार होता, त्यावेळेलाही जाती व्यवस्थेचा व्यवहार होता. त्या व्यवहाराच्या काळामध्ये शिवाजी महाराज जन्माला आलेले होते. त्याच्याशी न जोडता कोणी शिवाजी महाराज दाखवायला जाईल तर तो इतिहास नाही आहे. मग तुम्ही काय करताय की तुम्ही घटनांची जंत्री म्हणजे इतिहास म्हणताय. शिवाजी महाराजांनी अमकाच कायदा का केला आणि दुसऱ्या राजानं का केला नाही याचं उत्तर जर तुम्हाला देता येत नसेल त्या इतिहासामध्ये तर तो तुमचा इतिहास नव्हे. म्हणजे भारतामध्ये त्या काळामध्ये असा एखादा राजा होता का की ज्याने असं म्हटलं की शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला जरी हात लावला तरी हात गरम केला पाहिजे, असं शिवाजी महाराजांनी म्हटलं. असं म्हणणारा कोण होता का राजा?
याच्याविषयी इतिहास बोलला पाहिजे. किंवा शिवाजी महाराजांनी असं म्हणलं की तुम्ही जाताना कुठेतरी तुमचा मुक्काम पडला, संध्याकाळी आट्या पेटवल्या, म्हणजे आट्टी माहिती आहे ना, गवळ पेटवून शेकायला, आणि त्या ठिकाणी एखादी फुणगी जाऊन तिकडे शेतकऱ्याचं गंजी लागलेली, त्या गंजीवर पडली तर शेतकऱ्याचं वर्षाचं चारा गुरांचा त्याला सुरू. तसं असेल तर तुम्हाला शिक्षा केली जाईल आणि याची काळजी घेतली पाहिजे. असं म्हणणारा राजा दुसरा कोण होता का? सम्राट अशोकानंतर एखादा राजा असा झाला का? याचं उत्तर ते त्यांनी दिलं तर इतिहास आहे. किंवा शिवाजी महाराजांनी असंही केलं की ब्राह्मण म्हणून कोण गुन्हा करू पाहतो, ब्राह्मण जरी असला तरी बाकीच्यांना शिक्षा तीच त्याला होणार, असं त्यांच्या पत्रामध्ये लिहिलं आणि शिक्षा केली. वरच्या जातीच्या ना वेगळं, खालच्या जातीच्या ना वेगळं असं मनुस्मृतीत त्याने काही अंमलात आणलं नाही. मनुस्मृतीमध्ये काय म्हणलेलं आहे की ब्राह्मणानं जर खून केला तर त्याने फक्त गंगेत स्नान करून प्रायश्चित्त जे मंत्र म्हणायचे ती संपलं, त्याचं त्याला शिक्षा झाली. पण शूद्र वगैरे लोकांनी खून केला तर मात्र त्याला देहदंडाची शिक्षा होईल. असं न करता शिवाजी महाराजांनी प्रश्न काढला की ब्राह्मण असा, क्षत्रिय असा, कोण असा, तुमच्या जातीवर न्याय ठरणार नाही या राज्यामध्ये. तुम्ही काय गुन्हा केलाय त्या बाबतीतला दंड हा सगळ्यांना सारखाच असेल. याच्याविषयी न लिहिता कोणी जर इतिहास लिहिला तर तो इतिहास म्हणायचा का, हा प्रश्न निर्माण होतो. मग पानसरेंनी तसं लिहिलं असेल तर पानसरेंचा इतिहास बरोबर आहे, म्हणजे इतिहास चुकीचा लिहिलाय का असं म्हणतात का? असं म्हणायचं असलं त्यांनी त्याकडून धाडस करून दाखवावं. हे कोणता इतिहास करायचं त्यांनी सांगायला लागेल, त्याला सांगायला लागेल. किंवा आपल्याला सुद्धा ही चर्चा करत असताना आपण इतिहासाकडे कसं बघणार आहे हा सुद्धा आपल्या समोरचा प्रश्न आहे. तो बाजूला ठेवून आपण याची चर्चा करू नये. नाहीतर आपण इतिहासाचा अर्थ विचारला तर आपण सांगू शकणार नाही आणि फक्त कशावर म्हणणार, त्याने आमच्या माणसाला शिवी दिली, त्याने आमच्या माणसाला शिवी दिली, हाना त्याला हाना. अरे शिवी दिली म्हणजे हाना म्हणजे हे काय जागृतीचं लक्षण आहे का? त्यांनी तुमच्या माणसाला शिवी दिली म्हणून मारा, पण ती शिवी अशी आहे की तुम्हाला ती सगळ्यांनाच आहे आणि ती व्यवस्था कोणती असावी शोषणाची, त्या व्यवस्थेच्या बाजूनं उभी राहिलेली आहे. ही शिवी नव्हे तर तुमच्या शोषणाच्या बाजू घेणाऱ्या माणसाचं वक्तव्य आहे. इथे शोषण संपवण्याचा प्रश्न हा त्यांनी तो काय त्याचं नाव गायकवाड, त्या गायकवाडाचं जे वक्तव्य आहे ते या प्रकारचं आहे की ह्यातनं तपासून घेतलं पाहिजे तुम्ही त्याचं कोणत्या बाजूनं आहे. आपण नुसतं जर असं म्हणून आहे ना की पानसरेनं असं केलं, पानसरेनं असं केलं, तर तो प्रश्न त्याला विचारायला पाहिजे की तू हिच्यासाठी कसं बघतो तेवढं सांग, बाकीच्यांच्या विषयी तुझं काय म्हणणं आहे सांग. किंवा शिवाजी महाराजांच्या विषयी दुसरं जरी आपण बोलायचं झालं तर स्त्रियांच्या बाबतीमध्ये तुमचा प्रश्न नाही, तर जातीच्या बाबतीमध्ये सुद्धा प्रश्न आहे. शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये आज जे बौद्ध आहेत ते महार लोक आणि आज जे मातंग आहेत ते मातंग लोक, हे लोक त्यावेळेला सगळ्या ज्या किल्ल्यांच्या माच्या होत्या आणि आहेत आज माच्या आहेत, त्या माच्या सगळ्या कोणाच्या वस्त्या आहेत माहिती आहे तुम्हाला? तुम्ही बघितले पन्हाळ्याची माची आहे. मी अजिंक्यताऱ्यावर गेला आणि सातारा शहरातून गेला, वर चढायला आला, तर वर चढताना अजिंक्यताऱ्यावर सगळ्याचे माता कुठलाही किल्ला घ्या, अगदी पन्हाळा घ्या, कुणी वस्ती तिथं कोणती होती काढायची, कुठल्याही किल्ल्याच्या माची याचा अर्थ पहिलं तोंड देणार, त्याला खरून हल्ला आला की पहिले जे छातीवर हल्ला घेत आहेत ते लोक, त्यांच्या तिथं वस्त्या आहेत. ह्या त्यांच्याच गावात आधीच्या राजांनी तसं केलं होतं का? या राजाने तसं का केलं होतं?
या राजाने त्यातले अधिकारी का केले? मायनाक महार हे कळवीचे शिलेदार बनतात, सेनापती बनतात नंतरच्या काळामध्ये त्यांच्यातले. हे दुसऱ्या कोणाच्या राज्यात का झालं नाही? हे शिवाजी महाराजांच्या राज्यात झालं, ते चालू राहिलं होतं. आणि पेशवाई त्याला आव्हान दिलं गेलं कळवीच्या इनामदाराला. खरड्याची लढाई कुणी जिंकली तर या कळवीच्या इनामदाराने जिंकली, सेनापतित्व केलं. आणि थोरला बाजीराव पेशवा क्रेडिट घेतो इतिहासामध्ये. ही लढाई थोड्या बाजीराव पेशव्यांना लढवली, तिला आरामी नव्हता. इथं पुन्हा करड्या गावामध्ये त्या ठिकाणी दलित आणखी सवर्ण लग्नाच्या वस्तूमध्ये अत्याचार झाले. त्याच्याविषयी आपण मोठं एक रॅली उभी केली, तिथं मोठं आंदोलन उभं केलं. तर तिथं खड्याचा किल्ला कशी जायचं, किल्ला तिथे शेजारी आहे खड्याला. किंवा अशा पद्धतीनं शिवाजी महाराजांचे वैशिष्ट्य सांगत असताना, शिवाजी महाराज का वेगळे होते सांगत असताना, ते जर सांगितलं नाही तर तो इतिहास नव्हे. ते जर खोटं सांगितलं तर ते जर इतिहास नाही तर असण्याचा प्रश्नच येत नाही. पण हे न सांगता जर आपण इतिहास लिहायला सुरुवात केली, कोणी की अमक्या झाली, अमकं युद्ध केलं, त्याचा तारीख आपण त्याचं हे आपण, तर जे सकावलेचं जास्त विस्तारित स्वरूप होईल, दुसरं काय होणार नाही. आणि मग तो माणूस आपल्याला कळणारच नाही, ती व्यक्ती आपल्याला कळणार नाही की नंतर महार बटालियन का निर्माण झाली ब्रिटिशांच्या काळामध्ये, वाणी बटालियन का झाली नाही. समजा परंतु आपल्याकडेच आहेत. मग महार बटालियन काय झाली हा प्रश्न आहे ना. महार बटालियन मध्ये मातंग सुरू होतं, नाव महार बटालियन जर असतं, संख्या जास्त असल्यामुळे. आता त्याच्या आधी का नव्हतं? ब्रिटिशांना स्वप्न पडलं का? कशामुळं ते झालं? त्याचा या ठिकाणी भीमा कोरेगावच्या युद्धाशी काही संबंध आहे का? भीमा कोरेगावचं युद्ध का झालं? त्यामध्ये महार समाजातले आणि मातंग समाजातले लोक मेजॉरिटीनं का सैनिक होते, सेनापती होते, हा इतिहास सांगावा लागेल ना. तर उद्या जर गायकवाड इतकं त्याला लई महत्व आलं की ह्याच्यामुळं माहीत झालं ते. अशा पद्धतीनं मला काय माहित नाही, त्याविषयी काय बोलत नाही. आणि म्हणून इतिहास काय आहे हे त्याला न कळल्यामुळे नव्हे, तर त्यानं असं ठरवून केलेलं आहे की आपण बाकीच्यांना काही बोलायचं नाही. हे जे पानसरे आहे हे पानसरे कष्टकऱ्यांच्या बाजूने उभे राहणारे आहे. बाकीच्याने जे शिवाजी महाराजांच्या विषयी लिहिलं ते जरी बेबाद असलं कसलं तरी असलं तरी ह्यांना बदनाम करून यांची चळवळ बदनाम होता का बघायचं म्हणून ती केलेली गोष्ट आहे. त्याचा काही अभ्यास करून केलेली गोष्ट नाही. म्हणजे फक्त वरचं हे वाटलं. आता त्याच्या विरुद्ध त्याच्या बाबतीमध्ये ज्यावेळेला आपण चळवळीचा मुद्दा उपस्थित करतो त्यावेळेला आपण जर फक्त असं म्हणालो की गोविंदराव पानसरे असे होते तसे होते, बरोबर, सगळं बरोबरच म्हणालेलो आहे म्हणणार, तर त्याच्या पलीकडे आपण गेलो पाहिजे असं म्हणावं. आपण आपल्या समाजाची जागृती त्या दृष्टीनं काय करणार? म्हणजे आता आपले जे मोर्चे झाले सगळं काय झालं, हे मोर्चे हे सगळ्या समाजाला उठवून झाले नाही आहेत. CPIचे लोक उठले, काही जणांना जमा केलं, काही एक दोन पक्षाला जमा केलं, संघटनाला जमा केलं, मोर्चा झाला. आणि ज्या पक्षाचे ते आहे त्या पक्षाने जास्त पुढाकार घेऊन हे सगळं आंदोलन उभं केलं. प्रामुख्यानं त्यांनी उभं केलं. काही जण आमच्यासारखे असतील त्यामध्ये भाग घेतला. हे याच्या पलीकडे आपल्याला गेलं पाहिजे. तर आजची जी काय आजचं जे हे आहे ते आजचं आपल्याला बदलाही ठरेल असं मला वाटतं. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की पानसरे अण्णांचा ज्यावेळेला खून झाला त्यावेळेला याच शाहू सभागृहामध्ये
एक प्रचंड मोर्चा आम्ही सगळ्यांनी मिळून काढला होता. किती तारखेला? हा? हा, बरोबर ना. ते सनातनच्या विरुद्ध काढलेलं होतं. तो मोर्चा इतका प्रचंड असणार होता की ते आम्हाला बंदी घालण्याचा विचार करत होते. पण आम्ही म्हणलं आता आम्ही आज बसतो. फार रस्त्यापर्यंत लोक बाहेर होते, सगळे हे होत होते, आमचे सगळे बदलले होते. त्यानंतर आम्ही पुण्याला आम्ही सगळ्यांना जमा केलो. मी सुद्धा पुढाकार घेतलेला होता. CPI, CPM, लाल निशाण पक्ष, शेतकरी कामगार पक्ष असे सगळे जमा केले आणि आम्ही बैठका घेतल्या आणि राज्य पातळीवर पुन्हा बैठका घेतल्या. आणि पुण्याला जिथं आपल्या डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्यावर हल्ला झाला आणि त्यांचा खून झाला, त्याच पुलावरून आम्ही निघालो आणि सगळ्या शहरांच्या गावांच्या मध्ये थांबत प्रचार करत सगळी माणसं वाढत आणि इथं या चौकात आपण पार्किंग आहे इथं दसरा चौकाची त्या ठिकाणी तिथं म्हणजे पार्किंग करून टाकलं. भव्य सभा ही झाली. आता ही जी भव्य सभा झाली, त्या भव्य सभेच्या नंतर काय झालं? त्यानंतर नागपूरला विधान भवनावर मोर्चा झाला, असंच सांगण्यात आलं. त्यानंतर मुंबईच्या मंत्रालयावर एक मोर्चा झाला, असाच झाला. गायकवाड का धाडस करू शकला? तर मुंबईच्या मंत्रालयावर झालेल्या मोर्चानंतर आम्ही काही मंडळींनी आता एक परिषद घेतलेली होती इथं की आम्ही त्या सनातनच्या गावाला, ज्या सनातनचं आश्रम आहे त्या गावाचं नाव काय? काय मला ऐकून गोव्यामध्ये गावाचं नाव याला माहित पाहिजे ना, काहीतरी ते गावाचं नाव आहे. त्या ठिकाणी इथं आम्ही इथे जमून आम्ही तिकडे निघालो. पोलिसांनी मला सांगितलं की आम्ही त्याच्यावर जोर लावायला सांगतो. मुंबईला आम्ही सगळ्यांना कळवलेलं आहे, होम मिनिस्टरला कळवलेलं आहे आणि त्यांच्या वतीने आम्ही आश्वासन देतो की ह्याचा शोध आम्ही लागणार आणि त्यातले जे काही हे आहेत ते आम्ही पकडणार, गुन्हेगार आहेत ते पकडणार. आणि त्यातला गुन्हेगार पुन्हा TV वर आमच्याबरोबर चर्चा करायला TV वाले बोलत होते आणि तो असा मोकळा फिरत होता. आता मला वाटते तो जेलमध्ये आहे. किती वर्षांनी जेलमध्ये गेला आणि जेलमध्ये किती वर्ष ठेवणार नुसतं? या केसचा निकालच लागत नाही आणि त्यानंतर आपण समुदाय म्हणून उठलो नाही. माझं तुम्हाला आव्हान आहे की आपण अशी मोहीम आजपासून सुरू करायला पाहिजे. या सगळ्या पक्षांची मिळून बैठक घेतली पाहिजे, सगळ्या पुरोगाम्यांना एकत्र जमवलं पाहिजे की आपण हे नुसतं कोर्टातली केस न लढवता आता पानसरे अण्णांना मारणारे जे शक्ती आहेत त्यांना अजून शिक्षा का होत नाही याविषयी रान उठवलं पाहिजे आणि लाखोंच्या संख्येनं माणसं जमा करून आपण मुंबईला एक कॉम्बास टाकला पाहिजे. हायकोर्टातच केस आहे मला, सुप्रीम कोर्टात गेली, चालू हायकोर्टावर मोर्चा. काय झालेलं आहे? हायकोर्टानं सुद्धा ताशेरे मांडले पोलिसांच्यावर, चालू मंत्रालयावर, होम मिनिस्टरच्यावर मोर्चा, मुख्यमंत्र्यांचा मोर्चा. गायकवाडला नुसतं करून काय उपयोग आहे? खरा प्रश्न जो आहे तो पानसरे अण्णांच्या या तऱ्हेनं झालेल्या खुनाच्या बाबतीत किंवा आमचे दाभोळकरांचा झालेला खून आहे त्या बाबतीमध्ये, कलबुर्गींच्या खुनाच्या बाबतीमध्ये, गौरी लंकेच्या खुनाच्या बाबतीमध्ये, कुठल्याच बाबतीमध्ये काय झालेलं आणि हे फक्त कोर्टात होईल अशा कल्पनेनं आपण आता परिवर्तन आपल्यामध्ये झालेलं आहे. आणि त्यानंतर माझ्यासारख्या माणसाला सुद्धा आलेल्या धमक्या होत्या म्हणून मला आता सुद्धा प्रोटेक्शन आहे. इतके वर्ष ते प्रोटेक्शन आहे, पोलीस माझ्यावर असतो.
असं त्यांनी केलेलं आहे. काय त्या पोलीस मला काय म्हणतो, काय उपयोग आहे? हे काय माझ्या अभिमानाची गोष्ट आहे? याचा अर्थ मी निर्भयपणे मी काय मागितलं नव्हतं, त्यांनी दिलेलं आहे. परंतु मी त्याला म्हणलं तुम्हाला द्यायचं असलं, तुम्हालाच भीती वाटत असली याला काहीतरी होईल तर तुम्ही द्या, मी काही मागितलेलं नाही असं गोष्ट सांगितलेलं होतं. आणि मला त्याचं काही इकडं तिकडं काय होणार नाही. त्यांनी यावर तुमच्या करताना काय करायचं करायला वाटतं हे ते त्यांनी ते केलेली व्यवस्था. पण हे व्यवस्था म्हणजे काय आहे? आळसानं प्रोटेक्शन, स्मिता पानसरेंना प्रोटेक्शन आहे, मेगा पानसरेंना प्रोटेक्शन, तर यांना प्रोटेक्शन. त्या प्रोटेक्शन घेऊन आम्ही काय करू? तेव्हा तुम्हाला मी विचारणार आहे की तुम्ही आता काय फार संख्येने जमलेलं नाही, तर सगळ्या खुर्च्या सुद्धा भरलेले नाही, छोट्या आहोत. परंतु आपण अशी जिद्द पकडणार आहोत की नाही की आपण सगळ्यांनी मिळून गँग करून सगळ्या पक्षांच्याकडे जाऊ. गँग म्हणजे मारामारीची नव्हे, म्हणजे कार्यकर्त्यांचा एक संच तयार करून आपण सगळ्यांना भेटू की आता हे नुसतं कोर्टात होणार नाही, होणार नव्हतंच. हे लांबलेलं जर कमी व्हायचं झालं, लवकर व्हायचं झालं तर आपल्याला पुन्हा एकदा रान उठवलं पाहिजे आणि जनतेचा एक महामोर्चा हा मुंबईला काढला गेला पाहिजे, तरच पानसरेंना न्याय मिळणार आहे, त्याशिवाय न्याय मिळणार नाही असं मला स्वतःला वाटतं. आणि तिथं इतिहास हा विषय असा महत्वाचा, अशा तऱ्हेने महत्वाचा आहे की त्याच्यानंतर एक उदाहरण घेऊन प्रति सरकारचं उदाहरण, त्याला पत्री सरकार म्हणतात. आता भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये कोण लढले, कोणी स्वातंत्र्य मिळवलं असं चालू आहे ना. आता 15 ऑगस्ट 1947 स्वातंत्र्य मिळालंच नाही. मग भगतसिंग म्हणजे काय भूत होतं का? राजगुरू काय भूत होतं का? माउंट बॅटन काय काय काल्पनिक होता? त्याचं सैन्य काल्पनिक होतं का? म्हणजे भारताचं स्वातंत्र्य अजून मिळालं नाही आणि ते मिळवलं, ते ज्यांनी मिळवलं त्यांनी मिळवलं नाही असा इतिहास आता यायला सुरुवात झालेली आहे. तेव्हा या निमित्तानं आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की आता सगळा इतिहासाचं पुनर्लेखन चालू आहे. हे तुम्ही एवढंसं लिहिले की नाही ही पुस्तिका, ही काहीच नाही, एवढे बाळे आता होणार आहेत. आणि पोराला शाळेत मराठी शाळेच्या लेवलपर्यंत मराठी शाळा शिल्लक राहिल्या तर, नाहीतर मग इंग्लिश मिडियम वगैरे ह्याच्यापर्यंत तुम्हाला हे शिक्षण दिलं जाणार आहे की हा इतिहास, तो इतिहास दुसरा आहे, तो बरोबर नाही. पानसरेंना त्या प्रतिगामी शक्तीने मारलं नाही, पानसरे एक गुन्हेगार होते असा इतिहास सुद्धा लिहून काढतील, काय सांगता येत नाही. शिवाजी महाराजांचा वेगळा इतिहास लिहून काढतील. शिवाजी महाराजांनी सर्व जे केले ते रामदासाच्या आज्ञेप्रमाणे केले. शिवाजी महाराज असे कोणतरी होते की इथं रामदास बसलेला आहे बाबा, ते आजचं काहीतरी घेऊन ते आणखी शिवाजी तर उद्या अरे ज्याच्यामध्ये त्याचा पुरावा सापडत नाही, हायकोर्टानं ज्याचा निकाल दिलेला आहे की बाबा याचा पुरावा सापडत नाही की हे यांचे गुरु होते म्हणून, तरी सुद्धा सरकारच्या बाजूनं सरकारची मधली माणसं असं भांडण काढायला लागलेले आहेत की बाबा तेच त्यांचे गुरु होते. त्यांचे मग शिवाजी महाराजांचा पुतळा सातारला, त्या ठिकाणी बोर्ड लावले रामदासांच्या त्यांच्या काय राजपुतातली, त्या तुकारामांच्या राजपुतात शिवाजी महाराज भेटायला तुकाराम महाराजांना गेलेले होते, याला पुरावा आहे. रामदासांची जी भेट झाली त्याला पुरावा नाही. मग तिथं जर तुकाराम महाराजांची अभंग लागलेली दिसत नसतील
तर आपण काय बोलणार आहे की नाही? आता तिथे अभंग तो लावण्याचा प्रयत्न मी केला, पण लोकांना इतकी गडबड होती, इतकं सगळं गर्दी होती डोक्यामध्ये की ते राहूनच गेलं. असं राहून काय आलं तर मग अवघड आहे. म्हणजे तुम्हाला असं दिसेल की शाहू महाराजांना तो कोण ब्राह्मण नदीच्या काठाला म्हणला की तुम्हाला मी पुराणोक्त मंत्र म्हणणार, कारण तुम्ही क्षत्रिय नाही, त्यामुळे मला तुम्हाला वेदोक्त मंत्र म्हणता येणार नाही. तो तसा म्हणलाच नव्हता, असं इथे सुद्धा दिलं. हे कोणीतरी काढलेलं पुढे असावे. किंवा आपल्याला म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकावतो ही जी जुनी म्हण आहे, ती तुमच्या पिढीला, बऱ्याच लोकांच्या पिढीला माहीत पण नसेल. त्यातल्या काही लोकांच्या पिढीला आता ते बसले तिथे त्यांना ते म्हाताऱ्या माणसांना माहीत असतं. आता हे जर असं व्हायला लागलं तर ही जी वसतिगृह स्थापन झाली शाहू महाराजांनी केलेली, ही ब्रिटिशांनी स्थापन केली असं म्हणून सांगतील उद्या, किंवा कुठल्या तरी एखाद्या भटजींनी स्थापन केली म्हणून सांगतील, आणि आपली पोरं शाळेमध्ये तेच शिकतील आणि तुम्हाला येऊन सांगतील बाबा तुमची नातवंड की तुम्ही काय सांगत होता खोटंच, की जे आहे वसतिगृह जे आहेत ना, ही काय शाहू महाराजांनी नाही काढली, ते आमच्या तर्फे पाहणार सांगतील तुम्हाला, आणि ते तुम्हाला ऐकावं लागेल. म्हणजे आता ही तरुणी इथं बसलेली आहे, या 3 तरुणी इथं बसलेल्या आहेत, यांच्या 3ऱ्या पिढीला असं होऊ शकतं, यांच्या मुलांना सुद्धा असं होऊ शकते. इतकं वेगानं चाललेलं आहे. इतिहासामध्ये प्रचंड बदल करून इतिहास खोटा लिहिण्याचा प्रयत्न चाललेला आहे, आणि त्या इतिहास खोटा लिहिण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे त्याच्याकडे आपण महत्त्वानं लक्ष दिलं नाही तर घोटाळा होणार आहे असं मला वाटतं. आणि त्यामध्ये जर खरंच आपल्याला काय करायचं असेल तर आपल्याला काही गोष्टी आपल्याला शिकायला पाहिजे. म्हणजे आपल्याला काही माहीत नसताना आपण काय काय करत असतो, तो पूर्वी थांबणार इतिहास माहीत नसला तर. तुम्हाला हे माहिती आहे का की बाबासाहेब आंबेडकरांनी एक घटनेच्या प्रस्ताव म्हणून एक पुस्तक लिहिलं, आणि घटना समितीमध्ये ते नव्हते, ज्या वेळेला घटना समितीत त्यांना अजून घेतलेलं नव्हतं, त्यावेळेला ते पुस्तक त्याने लिहिलं, म्हणजे प्रस्ताव लिहिला की प्रपोजल फॉर कॉन्स्टिट्यूशन ऑफ युनायटेड स्टेट्स ऑफ इंडिया, भारतीय संघराज्यासाठी घटनेचं प्रस्ताव, असं त्यांनी लिहिलं. ज्याला हल्ली स्टेट्स मायनॉरिटी नाव दिलं जातं, हे नाही आहे तसं नाव, बघितलं तर तुमच्या लक्षात येईल. त्यामध्ये काय आहे, त्यामध्ये सगळं पाणी जनतेच्या मालकीत असलं पाहिजे, पाण्यात खाजगी मालमत्ता नसेल. आज सगळं पाणी अदानी अंबानीच्या मालकीचं करायची मोठी प्रक्रिया चालू आहे. जो वापरेल त्याचं पाणी करायची प्रक्रिया चालू आहे. समन्यायी पाणी वाटपाचा आम्ही प्रश्न काढला तर भूमिनाला कसं पाणी पाहिजे, शेताचं पाणी, त्याला कुठं शेती आहे असं आम्हाला विचारलं, त्यात आम्ही त्यांना हरवलं सोडा. पण आमच्यासारखे लोक जरा दुर्मिळ आहेत, येडे लोक. तर ते पाणी सार्वजनिक मालकीचं असलं पाहिजे. दुसरं काय असलं पाहिजे तर जमीन ही सार्वजनिक असली पाहिजे, ती कोणाच्या मालकीची नसली पाहिजे. ज्यांची मालकी असेल त्यांना नुकसान भरपाई आम्ही देऊ, स्वातंत्र्य मिळताना घटना पहिल्यांदा. परंतु ज्याला दुसरा काही उद्योग मिळत नाही, नोकरी मिळत नाही, काय मिळत नाही, अशा लोकांना शेतीमध्ये काम करून रोजगार मिळेल अशा तऱ्हेची व्यवस्था होती. त्याला नोकरी लागली तो जाईल, दुसरं कोणतरी येईल. अशा पद्धतीने शेती सार्वजनिक मालकीची. तिथं अवजारांचं एक गावामध्ये एखाद्या संच ठेवला जाईल, ती अवजारं सार्वजनिक असतील, ती सगळ्यांना वापरता येतील, शेती करण्यासाठी ती अवजारं आहेत. त्यानंतर असं म्हटलं होतं की जे बडे मोठे उद्योग असतात, स्टीलचा उद्योग, हा सुद्धा सार्वजनिक पाहिजे. आणखी त्याने म्हणलं की जमिनी खालचं जे आहे, डिझेल आहे, पेट्रोल आहे, लोखंड आहे, तांब आहे,
हे सुद्धा सार्वजनिक मालकीचं पाहिजे. आत्ता काय आहे, हे सगळ्यात उलट आहे. आणि आत्ताच नव्हे तर घटना लिहिताना बाबासाहेबांना बाजूला ठेवलं गेलं विचार त्यांचे. हा प्रस्ताव बाबासाहेबांचा नाकारला गेला हे कोणी सांगत नाही. ते त्यांना मी जास्त मोठी शिवी देत नाही, माझे आपले मित्र आहेत, आपल्या जवळचे लोक आहेत म्हणून. पण हे त्यांनी सुद्धा सांगायला पाहिजे की बाबासाहेबांचा प्रस्ताव नाकारला गेला. शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या वतीनं दिलेला प्रस्ताव हा नाकारला गेला. त्यात हे मी सांगतो हे दिलेलं आहे. आणि तुम्ही बाबासाहेबांच्या करेक्टर वर्कमध्ये जाऊन वाचा, तुम्हाला खरं वाटत नसेल वाचा तुम्ही. प्रत्यक्ष बाबासाहेबांना नंतरच्या काळामध्ये गांधींच्या शिष्टाईमुळं घटना समितीमध्ये घेतली. घटना समितीमध्ये घेतल्यानंतर बाबासाहेबांचं सगळं ऐकलं नाही. तुम्हाला करू वाटू दे, आपला माणूस मोठा करण्यासाठी त्याचं सगळं ऐकलं होतं असं म्हणण्याची काही गरज नाही. माणूस आज घटना समितीत घेतला नसता आमचा माणूस तरी सुद्धा मोठाच होता हे आम्ही ठामपणे सांगतो. बाबासाहेब काय मंत्री केले आणि घटना समितीत आले म्हणून मोठे झाले नाहीत, जगात मोठे होते म्हणून तिथे गेले, त्यांना प्रेशर होतं म्हणून गेले. तर आपण समजतोय घटनेचे शिल्पकार. अरे घटनेच्या शिल्पकाराचं ऐकायला पाहिजे नको. घटनेच्या शिल्पकाराचं ऐकलं गेलं नाही आणि हे सगळे जर प्रस्ताव होता त्यातला 90% प्रस्ताव नाकारला गेला. त्याच्याही पुढे जाऊन मी सांगतो काय नाकारलं बाबासाहेबांचं. ही घटनेचं पुस्तक मागून घेतलंय म्हणून स्पष्टीकरण आहे. धर्म स्वातंत्र्याचा हक्क या सेक्शनमध्ये स्पष्टीकरण आहे. स्पष्टीकरण 2 खंड 2 च्या उपखंड ख मध्ये हिंदू या शब्द उल्लेखात शीख, जैन व बौद्ध धर्म प्रकट करणाऱ्या व्यक्तींचा उल्लेख समाविष्ट आहे. म्हणजे मी बौद्ध झालो तर मी हिंदू झाले, मी धर्माचा कोणता होता. हा अहो मी बौद्ध झालो हे कोणतं बौद्ध आहे. आम्ही एडे म्हणून हे घटनेत आहे. माझ्या अंगावर माणसं झाली बाबासाहेबांनी असं केलं. अरे बाबासाहेबांनी नाही लिहिलं, त्यांचं ऐकून न ऐकता त्यात संस्थानिकांचे प्रतिनिधी होते, त्यात भांडवलदारांचे प्रतिनिधी होते, त्यामध्ये प्रतिगामी पक्षांचे प्रतिनिधी होते, RSSचे प्रतिनिधी होते, सगळ्यांचे प्रतिनिधी होते. त्या सगळ्यांनी बाबासाहेबांचं ऐकलं नाही आणि हे क्रॉस येतं आलं. बाबासाहेबांनी तेव्हा काही धर्म ओपनली स्वीकारलेला नव्हता, परंतु बाबासाहेब स्वीकारणार होते हे ठरलेलं होतं. आणि हे बाबासाहेबांनी मान्य करणं शक्य नाही. असं असताना त्यांच्यावर लादलं गेलं. आणि म्हणून बाबासाहेब काय म्हणाले नंतर हा प्रश्न आहे. बाबासाहेबांना ही घटना कधी अर्पण केली आहे 26 जानेवारीच्या आधी 1949 ला नाही का. तारीख किती आहे 26 नोव्हेंबर 1949. तुम्ही गुगलला जायचं आज संध्याकाळी मग कधी उत्सव आणि घटना सभेतलं त्या दिवशीचं भाषण बाबासाहेबांचं ऐकायचं. आज आम्ही आमची ही घटना स्वतःला अर्पण करीत आहोत. हे भाषण ऐकायचं, हे रेकॉर्डेड भाषण आहे, ते ऐकायचं. त्यात असं म्हणतात बाबासाहेब की ही घटना जी आम्ही आता स्वीकारतो आहोत यानं आम्ही स्वतःला काय दिलं, स्वतःच गती दिली. काय दिलं तर एक व्यक्ती एक मत हे स्वातंत्र्य दिलं. पूर्वी मतदान कसं होतं, ज्या श्रीमंताला जास्त मत होती, स्त्रियांना मतदान नव्हतं, असं काय काय बांधगडी होत्या. श्रीमंतांना मतदान जास्त होतं, गरिबांना नव्हतं. काही लोकांना ग्रामीण भागामध्ये भूमी आणखी आलतू उदाहरणार्थ मतदानच नव्हतं. ते उरलेले निवडून द्यायचे त्यावेळेला ब्रिटिश काळामध्ये. मग आम्ही काय दिलं, कुठल्याही जातीचं, कुठली स्त्री असो पुरुष असो, कुठल्याही जातीचं असो, कुठल्याही लिंगाचं असो किंवा ट्रान्स असो, कोणी असो,
त्या व्यक्तीला व्यक्ती म्हणून गणलं जाईल, त्यांना एकच मत असेल. अमक्याला 2 मतं, तमक्याला 3 मतं, तमक्याला 1 मत असं नसणार. ही समता आम्हाला दिली असं वाटतं म्हणून. दुसरं काय आम्हाला दिलं तर आम्ही स्वतःला हे दिलं की आम्हाला भाषण स्वातंत्र्याची गॅरंटी केली, मोर्चे काढण्याची गॅरंटी केली, चळवळ करण्याचं स्वातंत्र्य मिळवलं, आमचं मत मांडण्यासाठी पुस्तक लिहिण्याचं स्वातंत्र्य मिळवलं, आमचं मत मांडण्यासाठी वर्तमानपत्र काढण्याचं स्वातंत्र्य मिळवलं. ही सगळी स्वातंत्र्य आम्ही मिळवलेली आहेत. हा एक टप्पा आहे. आम्हाला काय मिळालं नाही हे बाबासाहेब सांगतात. सगळ्यांच्या एकच सांगतात, सगळ्यांच्या समोर सांगतात. माणूस डरणारा नव्हताच ना बाबा, सांगितलं नाही तर काय, कोण काय करते म्हणणार माणूस होता, साधा माणूस नव्हता. त्यांनी सांगितलं की हे जे आहे हे आम्ही मिळवणार आहोत. काय नाही, काय दिलं नाही तुम्ही आम्हाला सामाजिक आणि आर्थिक समता तुम्ही आम्हाला दिली. सामाजिक समता दिली का की जातीनं जातीसारखं वागायचं दिले, जातीचं वेगळं स्वातंत्र्य आहे. जातीची उतरंड तुम्ही मोडली नाही, मोडायचा कायदा केला नाही, आजही केलेलं नाही. जातीची विषमता, रिझर्वेशन देणं वेगळं, जातीची विषमता संपणं वेगळं. आपण रिझर्वेशनचं साठी लढतोय, अजून विषमता संपण्यासाठी लढायचं नावच करत नाही आपण. अशी परिस्थिती आपली पण आहे ना सगळ्यांची. आपण मुर्दार झालो, बिलकुल मुर्दार लागतच आहे. म्हणजे मला सुद्धा पुरेसं तुमच्याकडे येता येत नाही म्हटलं तर मी दोषी आहेच. येस, आर्थिक क्षमता नाही तर अवघडच आहे. आर्थिक आणि सामाजिक क्षमता आम्हाला मिळालेली नाही. त्यामुळे ह्या ज्या समता आहेत या समता मिळून आम्हाला उपयोग नाही. निवडणुकीला आज काही निवडणुकीच्या क्षेत्रातला माणूस नाही. मला काय काय काढावं सांगत असतो, पण तसं बाकी काय नाही. किती आता निवडणूक वगैरे आता 5,000 रुपये न भरण्याची पोत असलेला माणूस नसेल, पण तो पॉप्युलर असेल काय, तर त्याला वाटलं उभं राहायचं तर तो उभं राहू शकतो का? नाही राहू. आणि आता जे इलेक्शनला खर्च होतो त्याच्यावर काही बंधन आहे, ते बंधन इतक्या वरचं आहे ते कोटीमध्ये आहे का नाही सांगा तुम्ही मला. अशा वेळेला ही जी विषम लढाई आहे, ती लढाई गरीब माणसं आणि गरीब माणसांचे कार्यकर्ते हे लढू शकतात अशी परिस्थिती नाही. एक व्यक्ती एक मत ह्याच्यामध्ये ती दुसरी विषमता शिकलेली आहे, ती तिथं घुसलेली आहे. जोपर्यंत एक व्यक्ती एक मत आहे परंतु दुसऱ्या बाजूला ही विषमता आहे, तोपर्यंत आम्ही मालमत्ता विरहित किंवा मालमत्ता फारशी नसलेले बुद्धीवर किंवा हातावर काम करणारे जे लोक आहोत, त्यांच्या विचाराचं त्यांच्या मुक्तीचं काही समाज व्यवस्था घेऊ शकत नाही, अनुभवू शकत नाही. आणि हे जे आहे हे आपण लक्षात जर ठेवलं, इतिहासाचा जो अर्थ आहे तो असा आहे की असे निष्कर्ष आपण न विचार काढले पाहिजे. नाही तर तिथं भावनिक होता का म्हणे बाबासाहेब आंबेडकरांना असं म्हणला, असं मी कोण म्हणलं तुम्हाला. बाबासाहेब आंबेडकर तुझे वाची आहे मान्यता आहे. बाबासाहेब आंबेडकर तू पुस्तक घेऊन बोल ना. बाबासाहेब आंबेडकर जे म्हणले होते ते तुम्ही जे काय बाबासाहेब आंबेडकर म्हणले ते वाचत नाही, तुम्ही त्याचा अर्थ घेत नाही आणि तुम्ही त्याच्यावर लढत नाही, म्हणून तुमचं वाटवं झालंय. हे जर सांगायला गेलो तर मला जनता कधीच काही म्हणली नाही. प्रचंड सभांच्या मध्ये सुद्धा प्रचंड सभांच्या मध्ये सुद्धा हे मी मांडलं, कोणी आपलं घेतलं नाही. परंतु आपले पुरोगामी आणि असे जे आहे ते म्हणले तू असं काय बोलू नको, खरं सांगू नको, खरं काय सांगू नको. माझ्या माणसानं कळलं पाहिजे ना बाबासाहेबांना कसं बाजूला ठेवलं, बाबासाहेबांची मतं कशी बाजूला ठेवली. माझ्या माणसानं कळलं पाहिजे ना की आमची संस्था कशी काढून टाकली. लग्नावरून बाबासाहेबांची मुस्कटदाबी केली. हिंदू कोड विषयी काय केली का नाही मुस्कटदाबी, राजीनामा द्यावा लागला का नाही का? आम्ही ते सांगू नये, आम्ही सांगणार. हा खरा इतिहास आहे.
आणि हा इतिहास हा गोविंद पानसरेंनी शिवाजीचा लिहिला, तसाच आम्ही ह्याच्यापेक्षाही प्रकट आणि यापेक्षाही खरं सांगणारा, जास्त क्षेत्रात खरं सांगणारा इतिहास गोविंद पानसरेंची अनुयायी म्हणून आम्ही हा इतिहास, सगळ्यांचा इतिहास खरा जो आहे तो लिहिल्याशिवाय राहणार नाही, ही एवढी माझी इच्छा आहे. ते तसं करून मी थांबतो. धन्यवाद. तर या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष डॉक्टर राजवंश यांना पुन्हा सर्वांना ऐकायचं आहे. मी 2-3 मिनिट्स फक्त घेणार आहे. कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा खून झाला आणि ते त्यांना जेव्हा घेऊन गेले तेव्हा पाकिस्तानी तेव्हा सांगायला पाहिजे, तेव्हा एकमेव माणूस डॉक्टर भारत पाटणकर असे होते की त्याने तिथं सांगितलं की यांचा खून सनातन प्रभातने केलेला आहे आणि आम्ही हे सांगणार. तर हे जे आहे त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की या संमेलनाचे उद्घाटक डॉक्टर भारत पाटणकर असायला पाहिजे. मग खरं तर आणखी मुद्दा मी क्लिअर करतो की आम्ही तांत्रिकदृष्ट्या पानसरे अण्णांच्या पार्टीचे कार्यकर्ते वगैरे नाही आहोत, पण आम्हाला असं वाटतं की जे जे काही सुरू आहे ते थांबले गेले पाहिजे आणि खरा आणि बहुजनवादी इतिहास पुढे यायला पाहिजे. आणि मग या संमेलनाचे स्वागताध्यक्ष कोण असायला पाहिजे अशी जेव्हा चर्चा झाली तेव्हा मी कपिल सरांनी दोघांनी चर्चा केली आणि मी म्हटलं की उत्तम दादा या संमेलनाचे स्वागताध्यक्ष असायला पाहिजे. त्याचं कारण असं आहे की आत्ता या सगळ्या प्रतिगामीला शक्तीला रोखण्याची खरी हिंमत खरं धाडस कुणामध्ये असेल तर ते बहुधामध्ये आहे सगळ्यांना स्वतःला वाटतं. कारण ते जोपर्यंत रस्त्यावरती उतरणार नाही, भूमीला घेणार नाही, तोपर्यंत त्यांना वचक राहणार नाही. आणि म्हणून किती लोक आहोत काय हा महत्वाचा मुद्दा नाही आहे, आपण कुठला मुद्दा घेऊन उभा राहतो. मला डॉक्टर भारत पाटणकर सांगितलं की तुम्ही जर यांच्या पुण्याला शोधणार नसाल तर आम्ही कोम्बिंग ऑपरेशन करू, म्हणून या ठिकाणी मोर्चा काढला होता. आणि प्रचंड लोक, म्हणजे लोक इतके जमले होते की पोलिसांना सगळं कव्हर करणं आवडणं वगैरे खूप अवघड झालं होतं. हे लोक लढायला तयार आहेत, अडचण आपली आहे, म्हणून ही प्रक्रिया पुढे चालू व्हायला पाहिजे. उत्तम दादांनी जी घोषणा केली त्या घोषणेचं मी मनापासून स्वागत करतो. पुढचे 15-20 दिवस आपल्याकडे आहेत. एक प्रयोग करायला काय हरकत आहे की डॉक्टर अण्णांनी आता विनंती केली की त्या दिवशी तुम्ही पण उपस्थित राहावं, त्यांनी डायरिया दिलेल्या आहेत. त्या बिंदू चौकामध्ये कमीत कमी, जास्त काय बोलू आपण, पण कमीत कमी 5000 लोक आपण एकत्र जमूया आणि शिवाजी कोणवात्याच्या पुस्तकाचं सामूहिक वाचन करायला काही हरकत नाही. तर मला वाटतं की आपण सगळ्यांनी जर आता तयारी सुरू केली, नियोजन केलं तर बिंदू चौकामध्ये आपण त्याच पुस्तकाचं का असा पण प्रश्न करू शकतो. त्याच पुस्तकाचं यासाठी की त्या पुस्तकाचं जे काही सत्य सांगण्याचा प्रयत्न केला त्याच्यावरती बरेच गोष्टी ऍक्सिडेंटिक पद्धतीने आपण करणार. तर हा जो काही महत्वाचा मुद्दा या निमित्तानं या संमेलनाची चर्चा व्हावी ही भूमिका घेतली. कपिल राजवंशी जे वेगळ्या पद्धतीचं भाषण दिले ते तुम्हाला सगळ्यांना दिलेलं आहे, बाहेर ठेवलेलं आहे. बोलत राहूया, चर्चा करत राहूया आणि आपण जे काहीतरी मांडतो आहोत, बोलतो आहोत ते पुन्हा एकदा लोकांमध्ये घेऊन जायची गरज आहे. परिस्थिती म्हणावी तितकी काही बिघडलेली नाही आहे. म्हणजे अनेक लोक आहेत, म्हणजे डॉक्टरसारखे लोक आहेत, अनेक लोक आहेत ते आजही मातीमध्ये पाय रोवून या प्रतिगामी RSS आणि जी काही त्यांची सगळी फुलावळे त्यांच्या बाजूनं बोलायचं धाडस करतायत तर उभा राहिलेलं. आम्हाला असं वाटतं की जे काही वाटून करायचं काम करायला त्याला थोपवण्याची ताकद श्रमिक जनतेमध्ये आहे, आंबेडकरवादी जनतेमध्ये आहे. ते जर एकत्र आले तर हे आपण थोपवू शकतो आणि तो एक प्रयोग या निमित्तानं व्हावा म्हणून या साहित्य संमेलनाचं आम्ही आयोजन केलं.
मग संमेलनाध्यक्ष एक इतिहास संशोधक असायला पाहिजे असं आम्हाला वाटलं. म्हणून कपिल सरांनी विनंती केली की तुम्ही या निमित्ताने एक भूमिका मांडा. हे पुस्तक वाचल्यानंतर खूप महत्वाचे मुद्दे लक्षात येते. म्हणजे मग काय महत्वाचे येतील काही आता ठराव आपण या ठिकाणी करणारच आहोत. जसं डॉक्टर भारत पाटणकर म्हणाले की शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख पहिल्यांदा झालेला आहे का? नाही. मग समाज न्याय द्यायचा असेल तर मग भालजी पेंढारकरांनी पण सावरकरांनी पण बरंच काही केलेलं आहे. तर मग हा आमदार जेव्हा असं म्हणतो की पानसरेवरती मरणोत्तर गुन्हा दाखल व्हावा तेव्हा यांच्यावरती पण व्हायला पाहिजे ना. म्हणजे समाज न्याय घेत असाल तर या पद्धतीनं नवं काहीतरी आपण करावं ही भूमिका घेऊन या संमेलनाचं आयोजन केलेलं आहे. 7 जूनला आपण मोठ्या संख्येनं 6 जूनला आपण मोठ्या संख्येनं हिंदू चौकामध्ये जमावलं. बाहेर आम्ही शिवाजी पूर्व काही पुस्तकं ठेवलेली आहे जाताना तुमच्यासाठी, कारण आपण पण वाचलं पाहिजे ना. कारण बऱ्याच वेळा असं होतं की आपण पण वाचत नाही आणि मग आपली पण अडचण होते. त्यामुळं आपण वाचा, आपल्या काही सहकार्याने वाचायला लावा आणि एक भूमिका घेऊन या ठिकाणी काम करूया. आपण आज वर्किंग डे आहे तरी देखील एवढ्या मोठ्या संख्येने जमला त्याबद्दल या ठिकाणी आपलं ऋण व्यक्त करतो. बोलत राहू, चर्चा करत राहू. डॉक्टर भारत पाटणकरांचं आम्ही नेहमीच ऐकत असतो वेगवेगळे मुद्दे मांडले, परंतु मला उत्तम दादाचं खरं तर कौतुक करावं वाटलं. कारण उत्तम दादांनी जी भूमिका मांडली मला वाटतं की ती आत्ता पुढं आपल्याला घेऊन जाणार. कारण रस्त्यावरचा कार्यकर्ता जेव्हा बोलतो तेव्हा त्या रस्त्यावरच्या लढाईची जी काही नाळ असते ती आपल्याला बऱ्यापैकी माहीत असते. कारण उत्तम दादाकडे बघितल्यानंतर ते मारामारी करू शकतात हे सहज आपल्याला पटू शकतं. परंतु अशी एक भूमिका मांडणं दादा मी काय जरा नव्यानं प्रेरणा पडलो तुमच्या मी आहेच तेव्हा जरा जास्त नव्यानं पडलो. कारण चला काहीतरी आता रॅशनिंग भूमिका घेऊन पुढं जायला पाहिजे. त्याच्यामुळं डॉक्टर भारत पाटणकर आमच्यासारखे जे काही वेगवेगळ्या चळवळीमध्ये काम करणारे लोक आहेत मी या संमेलनाच्या निमित्तानं सांगतो. विचारशास्त्रामध्ये कपिल राजवंश काम करतायत. बऱ्याच वेळा काय होतं की आपली घरची मुलगी दाल बराबर तेव्हा माहितीसाठी जवळपास 25 पेटंट महाराष्ट्र एकाही इतिहास संशोधकाकडं 25 पेटंट नाही जे कपिल राजवंश यांच्याकडे आहे. म्हणजे आता इतिहासाच्या नव्या मांडणीच्या बहुजनवादी अशा अर्थाला म्हणतो की नवी मांडणी करण्यामध्ये कपिल राजवंश हे आता पहिल्या 2-4 लोकांमध्ये आहे. म्हणजे कपिल राजवंशींना एक अशी वेगळी मांडणी की इतिहासाचं एक वेगळं संशोधन करण्याच्या भूमिकेमध्ये त्यांनी स्वतःला या ठिकाणी आपली माणसं देखील खूप वेगळ्या पद्धतीने काम करतायत. अशी वैचारिक काम करणारी माहिती संशोधनाचं काम करणारी माणसं डॉक्टरांबद्दल तर काय बोलावं पर्यायी संस्कृती चळवळ सैनिक चळवळ खूप आहे. तर या निमित्तानं असं ठरवायला काही हरकत नाही की डॉक्टर भारत पाटणकर उत्तम दादा कपिल राजवंश यांनी या सगळ्या पुढच्या येणाऱ्या काळातल्या लढाईचं नेतृत्व करावं. तर डॉक्टरांच्या नेतृत्वाखाली जातीयांताची चळवळ सुरू झालेली होती. त्याच्या खूप सभा पण वेगवेगळ्या ठिकाणी झाल्या होत्या त्या थोड्याशा थांबलेल्या आहेत. तर बेसिक मुद्द्यावरती पुन्हा आपल्याला नवं काय करता येऊ शकतं. कारण मला आठवतंय मी असं नवीन चळवळीमध्ये होतो असं चळवळीत आलो होतो आणि मुंबईला एक आझादनगरवरती धरणं आंदोलन लागला वगैरे डॉक्टर भारत पाटणकर आणि तिथं जातीयवादी माणूस जर त्या पक्षाचा माणूस स्टेजवर आला तरी आम्ही त्या स्टेजवर जाणार नाही आहे. अशा भूमिका घेणारी ही माणसं सत्तेला लाथ मारून कसल्याही परिस्थितीत किंवा जेव्हा 93ची दंगल झाली त्यावेळेस जे रान उठवलं होतं असं एक वेगळं काय म्हणतो की सतत आयुष्यभर भूमिका घेऊन इथल्या प्रतिकाराच्या विरोधामध्ये दंड थोपवण्याचं काम ह्या मंडळींनी केलं. त्यामुळं हे सगळं भयानक आहे. त्या काळाचा सगळा जर आपल्या भारत पाटणकरांमध्ये इतिहास बघितला तर त्यांचे वडील चळवळीमध्ये हुतात्मा झाले वगैरे ती सगळी बास लढाईची बास त्यांनी सोडलेली नाही. तर पुन्हा एकदा आत्ता डॉक्टर भारत पाटणकरांना आमच्यासारख्या तरुणांनी किंवा आम्ही बोलवण्याचं कारण हेच होतं की डॉक्टर पुन्हा एकदा तो सगळा जो काही लढ्याचा भाग आहे तो आपण पुन्हा जातीयांताची चळवळ आपण सुरू केली पाहिजे. त्या प्रतिगाम्याच्या विनोद जो चळवळ तुम्ही सुरू केली होती ती पुन्हा सुरू करायला पाहिजे. अशा ज्या काही वेगवेगळ्या चळवळी होत्या की ज्या माणसामध्ये भेद तयार करतायत माणसामध्ये विभागणी करतायत
म्हणजे त्यांनी खोटा इतिहास सांगितला म्हणून आम्ही खोटा कपिल राजे मानतील ते आता, म्हणजे त्यांनी इतिहास सांगितला म्हणून आम्ही याहीपेक्षा सत्य काय आहे सत्य लोकांमध्ये घेऊन जाणं ही भूमिका या संमेलनाच्या निमित्तानं पुढे जावी हा मुद्दा होता. कारण झालं असं की पानसरे अण्णांचा खून झाला त्यानंतर कोल्हापूरमध्ये असं मोठं वातावरण झालं आणि दुःख असं वाटतं की आज पानसरे अण्णा देखील फक्त त्या पार्टी आणि कुटुंबापुरते मर्यादित. म्हणजे आम्हाला तुम्ही कोण हे करणारे असे प्रश्न विचारण्यापर्यंत मजल स्वतःला पाईक म्हणणाऱ्यांनी पण केलेला आहे. मग जसं आपण म्हणत असतो की अरे कुठलाही माणूस जेव्हा समाजासाठी काहीतरी करून जातो तेव्हा तो सगळ्यांचा असतो. अण्णाच्या नावानं संमेलन घ्यायचा हेतूच हा होता की अरे ते जे माणूस होते ते जे बोलत होते ते जी भूमिका घेत होते ती आम्हाला आमची वाटते हा यातला एक महत्वाचा मुद्दा आहे. हजार मतभेद असले तरी आता त्यांच्या विरोधामध्ये जे जे लढायला उभा राहिलेले आहेत जे जे या रेषेच्या बाजूचे आहेत तो माझा आहे तो मला माझा वाटतो आहे अशी एक भूमिका घेऊन पुढे जाण्याची गरज आहे. आणि उत्तम दादा आणि त्याच्या सगळ्या सहकार्यांनी ही भूमिका घेऊन या संमेलनाचं स्वागताध्यक्षपद त्यांनी स्वीकारलं आणि स्वतःच एक भूमिका घेतली की हिंदू चौकामध्ये 6 जूनला या ठिकाणी आपण मोठ्या संख्येने जमायचं. मला वाटतं की ही कौतुकास्पद गोष्ट आहे. डॉक्टरांना या निमित्तानं आम्ही विनंती करणार आहोत की आम्ही नेहमीच विना तुमच्यासोबत होतो आहोत असणार आहोत. पुन्हा आपल्याला नवा कार्यक्रम घेऊन लोकांमध्ये कसं जाता येईल याचा मला वाटतं की आपण विचार करावा. मंचावरील सर्व मान्यवर सुनील आमचा मित्र आहे तो नेहमी आमच्या सोबत असतो. तो अधिकृतपणे अण्णांच्या पार्टीमध्ये काम करतो पण त्याला आम्ही जरा काय काय करतो ते बरं वाटतं ते आमच्या सोबत असतो. मदन पवार सर करुणाताई अंतिमा विद्रोही कवी तशा 2 कविता आपण समारोपाला या ठिकाणी घेणार आहोत. खूप चांगल्या तो तरुण आहे की खूप वेगळ्या पद्धतीने कविता घेऊन कवितेचा फॉर्म घेऊन लोकांमध्ये जातो प्रबोधन करतो. त्याची कविता मला खूप आवडते की जे या छातीवर गेलेल्या आम्ही घेऊन असं बरंचसं आणखी काही पद्धतीने तर लिहित असतो. आपण सर्वजण आलात आपलं सर्वांचे या ठिकाणी मी धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद जय भारत. धन्यवाद सर. मंचावर वाचनास्थ असणारे आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन आपल्या सगळ्यांचे श्रमिकांचे नेते डॉक्टर भारत पाटणकर सर. आंबेडकर चळवळी ज्यांच्या जीवावर आम्ही हे सगळं करतोय किंवा ज्यांच्या पाठबळावर आम्ही हे सगळं करतो ते आमचे मार्गदर्शक आदरणीय उत्तमदादा कांबळे. मंचावर उपस्थित असणारे सगळेच मान्यवर या कार्यक्रम हा त्यांनी घडवून आणला ते आमचे मित्र बंधू आणि मामा समोर असणारे तुम्ही सगळे सन्मान. खरं तर आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्ष भाषण तुमच्या सगळ्यांच्या हातात दिलेलं आहे त्यामुळे त्याच्यावर मी फारसं बोलणार नाही. जी माझी भूमिका आहे ती मी त्या डॉक्युमेंटमधून मांडलेली आहे. मी येणाऱ्या पुढच्या 25 वर्षांचा परिवर्तनवादी चळवळींचा रोडमॅप काय असावा आमच्या सगळ्यांच्या नजरेतून मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्यांना अजून काही प्रती हव्या असतील त्यांनी बाहेर काउंटरवर ठेवले आहेत. विनामूल्य आम्ही त्या प्रती ठेवलेल्या आहेत. 16 पानाचं वाचन सगळ्यांसाठी ते उपलब्ध करून दिले. स्वतः वाचा जाताना घेऊन जा. माझ्या आजच्या मांडणीची सुरुवात करत असताना अण्णांनी एक भाषण केलं होतं महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्तानं 1 मेला. मला वाटतं साताऱ्यामध्ये ते भाषण केलं होतं आणि अण्णांनी सुरुवातीलाच त्या भाषणाला सुरुवातीत विधान केलं होतं की महाराष्ट्र पुरोगामी आहे हे झूट आहे. त्यावेळी वाटतं होतं की अण्णा असं का म्हणतात त्यावेळी इतकी समज नव्हती. कारण मला वाटतं 2010ला काहीतरी ते भाषण झालं. नंतर अण्णांच्या गोळ्या काढल्या गेल्या अण्णा संपले देहाने संपले पण विचारांनी आपल्याला ते अजून आहे. मला वाटतं आजचा कार्यक्रम करत असताना सुद्धा तशीच काहीशी तितकीच काहीशी परिस्थिती आहे याची जाणीव प्रदर्शनात झाली. याचं कारण असं ज्यावेळी आम्ही हा कार्यक्रम घेतो आहोत असं समजलं त्यावेळी डॉक्टरांची मी तारीख घेतली दादांची मी परवानगी घेतली दादांचा पत्रक स्वागताध्यक्ष म्हणून घातला आणि ही सगळी मंडळी वैचारिक मंडळी एकत्र येऊन या कार्यक्रम करायला सुरुवात केली. कार्यक्रमाचं पहिलं पत्रक निघालं आणि आमच्याच चळवळीतल्या काही समविचारी मित्रांच्या मला फोन यायला सुरुवात झाली. ते म्हणाले की अण्णांच्या नावावर कार्यक्रम घ्यायचा तुम्हाला अधिकार आहे. बघा आपण स्वतःला पुरोगामी म्हणतो राग येईल काही लोकांना पण अण्णांच्या कुटुंबातलं किंवा पानसरे आडनाव असलेलं एक सुद्धा नामपत्रिकेत दिसत नाही. तुम्ही अण्णांच्या नावानं कार्यक्रम का घेताय इतकं म्हणण्यापर्यंत आम्हाला वैचारिक दारिद्र्य आला.
मग बहुजन महामानवांचा विचार तर फार पुढचा आहे. आम्ही इथंच आमच्यासाठी कष्टकऱ्यांसाठी लढणाऱ्या माणसाचा इथं खून होतो आणि त्या खुणावर दाद मागण्यासाठी किंवा त्यांच्या विचारांची दाद मागण्यासाठी आम्ही इथं संमेलन उभं करतोय. हा सगळा आटापिटा करतोय. कोणाकडेही 1 रुपया न वागतं मी असेल, अनिल मामाणकर असतील, उत्तमदार असतील, पवार साहेब असतील, आम्ही आमच्या खिशातले पैसे घालून हे सगळं इथे या ठिकाणी करतोय. आणि मग ज्या कम्युनिस्टांना वाटते की अण्णा त्यांचे, त्या कम्युनिस्टांच्या पैकी एखादा संमेलनाचा माणूस जर सोडला तर त्यातल्या कोणालाही वाटत नाही की अण्णांच्या विचारांचे हे लोक काम करतायत आणि या संमेलनाला आपण आवर्जून उभं राहिलं पाहिजे. शोकांतिकेची सुरुवात इथून आहे. आपण प्रतिगाम्यांशी लढायचं तर आहे, आपला शत्रू वैचारिक शत्रू ठरलेला आहे, पण आपल्या स्वतःचे समविचारी म्हणणाऱ्या माणसांच्या बाबतीत काय करायचं याच्यावर सुद्धा कुठेतरी धोरणात्मक चर्चा करायची वेळ मला वाटतं आलेला आहे. मी माझ्या अध्यक्ष भाषणामध्ये म्हणलेलं आहे की शिवाजी महाराजांच्याबद्दल अण्णांनी लिहिलं की शिवाजी कोण होता. पण अण्णांनी 37 वर्षांच्या पूर्वी पुस्तक लिहिलं, मग आज एखादा दारुडा आमदार रात्री उठतो 1 वाजता प्रशांत तांबेसारखे आमच्या प्रकाशकाला फोन करतोय आणि सांगतोय की अरे तुम्ही शिवाजी महाराजांना वापरणाऱ्या पानसऱ्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. मग काही वेळेवर शिव्या दिल्या जातात. मग आमच्यातली काही लोक बुलढाण्याला जातात, आंदोलन सुरू होतात. मात्र हाच न्याय जर वापरायचा झाला, कारण इथं कायद्यासमोर सगळे समान आहेत ना, हाच जर न्याय वापरायचा झाला तर आजपासून 50 वर्षांच्या पूर्वी आज शिवाजी राजा झाला ही भूमिका मांडणारा वालजी पेंढारकर त्याच्यावर पहिल्यांदा गुन्हा दाखल झाला पाहिजे. जिला भारतरत्न हा सर्वोच्च नागरिक पुरस्कार दिला त्या लता मंगेशकरवर सुद्धा पहिला गुन्हा दाखल झाला पाहिजे. मगाशी पाटणकर सरांनी सांगितलं या ठिकाणी की सावरकरांनं त्याच्या 6 सोनेरी पाणी पुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एकरी उल्लेख केला. सावरकरावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे. ज्या बाबापर्यंतला महाराष्ट्र सरकारनं महाराष्ट्र भूषण हा सर्वोच्च नागरिक पुरस्कार दिला, त्याचा महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार काढून घेतला गेला पाहिजे. इतकंच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांची शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला म्हणून आज जी कोल्ही उठली आहे त्यांच्या पूर्वजांनी सुद्धा जय भवानी जय शिवाजी ही घोषणा दिली. ज्यांनी या सगळ्या घोषणा दिल्या त्या सगळ्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. आहे धाडस. ही सगळी कोल्हेपुरी का सुरू आहे तर इथला बहुजन महामानवांचा जो काही विचार आहे, त्यांच्या विचारधारेवर काम करणारी जी माणसं आहेत त्यांना संपवण्यासाठी किंवा त्यांना थ्रेट देण्यासाठी, त्यांना धमकवण्यासाठी हे सगळं टेस्टिंग सुरू आहे. मला मगाशी म्हटलं तसं अनिल मामाने आपल्या भाषणात म्हणाले तसं दादांच्या प्रेमात आपण सगळेजण जाऊ दादांच्या, पण दादांच्या कामाची पद्धत बघता त्यांच्या प्रेमात पुन्हा पडावं असं काय वाटते. कारण हे सगळं कार्यक्रम सुरू आहे. अजून अध्यक्षीय भाषण व्हायचं आहे, प्रमुख वक्त्याचं भाषण व्हायचं, पण दादांनी स्वागताध्यक्ष पदावरून सांगत असताना सगळ्यात पहिल्यांदा अधिकारवाणीने डिक्लेअर केली की फक्त आपल्याला या बंदिस्त हॉलमध्ये करायचं नाही तर 6 जूनला शिवराज्याभिषेक दिन आणि त्या दिवशी 5000 लोकांनी आपण बिंदू चौकात एकत्र जमायचं. लोकांना वाटते की दादा फक्त रस्त्यावर उतरून काम करतात, कलेक्टरची खुर्ची पुन्हा लावून ठेवतात, लोकांना आंदोलन करतात, पण वैचारिक पातळीवरचं बेसिक जे कार्य आहे ते काम याच कोल्हापुरातली सगळी मंडळी करत आहेत. फक्त ही लोक प्रसिद्धीपासून लांब आहेत का तर यांना असं वाटते की मूलभूत काम उभं राहिलं पाहिजे. त्यामुळं अशा लोकांच्या पाठीशी, अशा लोकांच्या पाठबळावर आपण सगळी चळवळ उभी करतो आहोत. मला वाटतं या मगाशी डॉक्टर म्हणाले तसं या सभागृहामध्ये काही खुर्च्या रिकाम्या आहेत. याचाच अर्थ असा आहे की कोल्हापूरमधल्या आज इथं उपस्थित असणाऱ्या फक्त इतक्याच लोकांना असं वाटतं की पानसरे अण्णांचा विचार जिवंत राहिला पाहिजे, शिवाजी महाराजांचा विचार जिवंत राहिला पाहिजे. तर असं नाही. आज वर्किंग डे असताना सुद्धा तुम्ही सगळे या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो. मी भाषणाचे मुद्दे तुमच्या आता फेडत एक 2-4 मिनिटांमध्ये त्याचा उहापोह या ठिकाणी करणार आहे. प्रतिगामींनी शिवाजी महाराजांचा इतिहास गोब्राह्मण प्रतिपादक लिहिला म्हणून त्यांना उत्तर देण्यासाठी बहुजनांच्यातले इतिहासकार, बहुजनांच्यातले विचारवंत, बहुजनांच्यातले साहित्यिक जर शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा खोटा डोलारा या सगळ्या प्रतिगामांना उत्तर देण्यासाठी म्हणून उभा करत असतील तर त्या पुरोगाम्यांचा सुद्धा तितक्याच ताकदीनं आपण सगळ्यांनी निषेध केला पाहिजे. इतिहास मग तो जो वस्तुनिष्ठ आहे, जो पुराव्यांवर आधारित आहे, जो वास्तविक घटनांवर वास्तविक तथ्यांवर आधारित आहे त्याचीच मांडणी करण्याचा आग्रह पुरोगामी या नात्यानं आपण सगळ्यांनी या ठिकाणी धरला पाहिजे. खोट्या इतिहासाला उत्तर देण्यासाठी खोट्या इतिहासाचा डोलारा कोणी जर उभा करत असेल तर त्याचा निषेध तितक्या जोरानं होणं मला वाटतं गरजेचं आहे. मध्यंतरी डॉक्टर एक गोष्ट मला या ठिकाणी सांगणं गरजेचं वाटतं. आपल्या चळवळीतला आपल्या समविचारी चळवळीतल्या एका मोठ्या विचारवंत समजणाऱ्या एका इतिहासकाराचा मला फोन आला आणि त्याला असं त्याच्या पुस्तकामध्ये लिहिलं होतं की शिवाजी महाराजांच्यावर बुद्धांचा प्रभाव होता आणि शिवाजी महाराज स्वतः विहारात जातात.
म्हणजे कसं काय शक्य आहे, याचा काही पुरावा समकालीन तुम्हाला मिळाला आहे का? तर त्यांनी एक अतिशय चांगलं आणि हास्यास्पद विधान केलं. ते म्हणाले तुम्ही कुठं राहताय? तर कोल्हापुरात राहतो. मग अंबाबाईच्या देवळात तुम्ही कधीतरी गेला असेल? म्हणजे मी काही कधी गेलेलो नाही. तर मग शिवाजी महाराजांचं मूळ गाव कुठलं? तर वेरूळ. वेरूळ कुठं आहे? तर औरंगाबाद जवळ. वेरूळमध्ये कशाने प्रसिद्ध वेरूळ? तर लेण्यांसाठी. कसल्या लेण्या आहेत? तर बौद्ध लेण्या आहेत, जैन लेण्या आहेत. मग तुम्ही जर कोल्हापुरात असताना जवळच्या अंबाबाईच्या देवळात गेला असेल तर गोळी करून इतिहास केला तर शिवाजी महाराजांचं मूळ गाव वेरूळ, तिथे वेरूळच्या बौद्ध लेण्या आहेत. मग शिवाजी महाराज त्या लेणीत गेले असतील आणि त्या ठिकाणी जाऊन बुद्धाचं दर्शन घेतलं असेल असं म्हटलं तर वावगं काय? म्हणजे हसण्यासारखी गोष्ट आहे. आमचे इतिहासकार म्हणणारे स्वतःला डॉक्टरेट असणारे लोक जर अशा पद्धतीची हास्यास्पद विधानं करत असतील तर मला वाटतं कुठेतरी चिंतनाची वेळ आलेली आहे. आणि आमच्यामधून त्याला किती दिवस आपण पाठीशी करणार आहोत? आता येणारा काळ हा प्रतिगामी पुरोगामी याच्या पलीकडे जाऊन एखाद्या घटनेकडे किती तटस्थपणे, किती पुराव्यांच्या आधाराने आणि किती लोककल्याणाच्या दृष्टीतून एखादी व्यक्ती आपल्या शब्दांची, आपल्या साहित्याची, आपल्या कार्यकर्तृत्वाची मांडणी करतो, याच्या आधाराने खऱ्या अर्थानं आता पुरोगामी ठरवणं गरजेचं आहे असं मला वाटतं. पुरोगामीचा एक तिसरा गट, या विचारांच्यामध्ये एक तिसरा गट सुद्धा फार मोठा गमतीशीर आहे. तो गट कम्युनिस्टांचा आहे. या कम्युनिस्टांनी काय केलं? शिवाजी महाराजांची कुठल्याच धर्मावर श्रद्धा नव्हती असं डायरेक्ट डिक्लेअर करून टाकलं. त्यांनी काय सांगितलं? शिवाजी महाराजांना फक्त कामगारांचं राज्य आणायचं होतं. असं कधी झालंय का? शिवाजी महाराजांना कष्टकऱ्यांचं राज्य आणायचं होतं. हे जरी खरं असलं तरी शिवाजी महाराजांचं धार्मिक अधिष्ठान असेल किंवा त्यांच्या धार्मिक श्रद्धा, त्यांच्या उपासनांची पद्धत काही वेगळी असू शकते. प्रत्येक वेळी शिवाजी महाराजांना उचलायचं आणि बौद्ध विचारांच्या पर्यंत आणायचं, अशी एक घातक प्रवृत्ती आपण सगळे जाणीवपूर्वक, म्हणजे काही लोक जाणीवपूर्वक निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. मला वाटतं जितका धोका प्रतिगाम्यांचा आहे तितकाच मोठा धोका सुद्धा हा खोटा इतिहास लिहिणाऱ्या, बहुजन म्हणवणाऱ्या आणि बहुजनांचा बुरका बांधलेल्या लोकांचा सुद्धा आहे. येणाऱ्या काळात जर पानसरे अण्णांचा विचार असेल, दाभोळकरांचा विचार असेल, त्याने एकूणच पुरोगाम्यांचा जर विचार आपल्याला जर पुढे न्यायचा असेल तर मला वाटतं या सगळ्या लोकांचे बुरके जे काही पांघरलेले आहेत ते फाडणं आपल्याला येणाऱ्या काळात गरजेचं आहे. 6 जूनला आपण सगळे या ठिकाणी एकत्र जमणार आहोत. प्रशांत आंबेच्या प्रकरण हे फक्त तुमच्या आमच्यासाठी टेस्टिंग आहे. येणाऱ्या काळात फार काही मोठ्या घटना या देशात घडतील, महाराष्ट्रात घडतील अशी एक शक्यता या राजकीय विश्लेषक मांडताय. ही गोष्ट काल एका जाधव नावाच्या, अरुण जाधव नावाच्या एका पत्रकारानं काल एक बाईट दिली होती. त्यांनी सांगितलं होतं की देशामध्ये सत्तांतर होणार नसलं तरी राष्ट्रीय पातळीवरचा नेतृत्व बदल येणाऱ्या काही महिन्यामध्ये शक्य आहे. कारण कालपासून काल एक चांगलं भाषण आपण बघितलं ना काल परवा दिवशी, की पेट्रोल वापरायचं कमी वापरा. निवडणुका झाल्या, निवडणुकीत त्यांचे तापे फिरून झाले आणि मग पेट्रोल कमी वापरा, सोन्याच्या आयात कमी करा, डेस्टिनेशन वेडिंग बंद करा. म्हणजे आम्ही काय करायचं, आमची लग्न कशी लावायची याच्यावर सुद्धा उत्तर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न प्रतिगाम्यांच्याकडे या काळात सुरू झालेला आहे. हे जर सगळं थांबवायचं असेल तर आपल्या आपल्या पक्षाचे झेंडे, आपापल्या विचारधारांचे झेंडे, आपल्या आपल्या संघटनांचे झेंडे आपल्या खिशात ठेवूया आणि बहुजन महामंडळाच्या मध्ये संविधानाच्या चौकटीत काम करण्यासाठी आपण सगळ्यांनी येणाऱ्या काळात एकत्र येणं हे मला गरजेचं आहे. हे मला या ठिकाणी आवर्जून सांगणं गरजेचं वाटतं. आजच्या कार्यक्रमासाठी संयोजकांनी मला अध्यक्ष म्हणून या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल अध्यक्ष या कार्यक्रमाच्या सगळ्या संयोजकांचं या ठिकाणी ऋणी आहे. माझा अध्यक्ष भाषण लांबल्याने या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. जय भारत, जय संविधान. धन्यवाद सर. जय संविधान. आज या ठिकाणी मानवतावादी सांस्कृतिक चळवळ आणि सत्यशोधक इतिहास परिषद यांच्या वतीनं पहिलं कॉम्रेड गोविंद पानसरे विचार संमेलन संपन्न होते. जरी गर्दी नसेल या संमेलनाला, पण दर्दी मात्र बसलेले आहेत आणि त्यासाठी विचारांचं संमेलन खूप चांगल्या पद्धतीने हे पुढं सरकत आहे. स्वागताध्यक्ष आपले मार्गदर्शक नेते माननीय उत्तमदादा यांनी एक टॅगलाईन आपल्याला दिलेली आहे या संमेलनाची, ती म्हणजे संविधान खतरे में है. इथून पुढचे कार्यक्रम आपण या टॅगलाईन खालीच आपण काम करणार आहोत आणि म्हणून आपल्यासाठी हा विचार खूप महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर ज्यांचं भाषण आपण खूप मन लावून आणि कान देऊन ऐकलं ते श्रमिकांचे नेते डॉक्टर भारत पाटणकर सर यांनी अशी अपेक्षा व्यक्त केली आपल्याकडून की फक्त शिवाजी महाराजांचाच नाही तर सगळ्या महापुरुषांचा खरा इतिहास आपण अनुयायी म्हणून लिहिला पाहिजे आणि ही अपेक्षा, हा विचार आपण या संमेलनातून घेऊन जाणार आहोत. तसेच या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष डॉक्टर कपिल राजहंस सरांनी महत्त्वाचा विचार सांगितला, तो म्हणजे वैचारिक दारिद्र्याचा
जो काही संघर्ष आहे, सामना आपल्याला करायचा आहे आणि ते आव्हान आहे आपल्या घरापासून, आणि इथून सुरुवात करायची आहे आणि बराच पल्ला टाकायचा. तर हा महत्त्वाचा विचार या मान्यवरांनी इथे मांडला. जे काही विचार मंथन या ठिकाणी झालं तर त्याचा सार म्हणून आपण या ठिकाणी काही ठराव करतोय. ते ठराव आपल्याला मंजूर आहेत हे आपण हात उंचावून मंजूर असं म्हणून सांगायचं आहे. त्यापैकी साधारण आपण 6 ठराव या ठिकाणी केलेले आहेत. ठराव क्रमांक 1 असा आहे, समान न्याय व पुरस्कारांची वापसी. याच्यामध्ये जर कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या लेखनावर आक्षेप असेल तर त्याच निकषावर छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख केल्याबद्दल भालजी पेंढारकर यांच्यावर गुन्हा नोंदवावा आणि लता मंगेशकर यांचा भारतरत्न सन्मान परत घ्यावा. हा आहे ठराव क्रमांक 1. मंजूर? मंजूर. ठराव क्रमांक 2 आहे, महाराष्ट्र भूषण रद्द करावा. बाबासाहेब पुरंदरे यांनी देखील शिवचरित्रात अनेक ठिकाणी छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख केला आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने त्यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार तातडीने काढून द्यावा. मंजूर? ठराव क्रमांक 3 आहे, पुस्तकाचे सार्वजनिक वाचन. शिवाजी कोण होता या पुस्तिकेतील मूळ भावना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी 6 जून रोजी शिवराज्याभिषेक दिनी कोल्हापूरच्या बिंदू चौकात विविध जाती धर्मातील हजारो लोक एकत्र येऊन या पुस्तकाचे सामूहिक वाचन करतील. मंजूर? ठराव क्रमांक 4 असा आहे, कॉम्रेड गोविंद पानसरे अध्यासन केंद्राची निर्मिती. श्रमिकांच्या लढ्यातील योगदानाची दखल घेऊन शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे कॉम्रेड गोविंद पानसरे अध्यासन स्थापन करावे. मंजूर? ठराव क्रमांक 5 आहे, लोकसहभागातून चित्रपट निर्मिती. कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे कार्य आणि विचार जनमानसात रुजवण्यासाठी त्यांच्या जीवनावर आधारित कॉम्रेड अण्णा या भव्य चित्रपटाची लोकसहभागातून निर्मिती करण्याचा संकल्प करण्यात येतो. आणि यानंतर 6वा जो ठराव आहे तो असा आहे, वादग्रस्त विधान करणाऱ्या संजय गायकवाड याला सर्वांच्या सहीने पत्र पाठवून शिवाजी महाराजांच्या विविध पुस्तकांबद्दल सार्वजनिकरित्या जाहीर चर्चेसाठी बोलवणे. कोल्हापूरमधील ऐतिहासिक बिंदू चौक कोल्हापूर या ठिकाणी. मंजूर? तर एकूण 6 ठराव या ठिकाणी आपण मांडलेले आहेत आणि सर्वांमध्ये ते मंजूर केलेले आहेत. सर्वांना जय हिंद. सर्वच महापुरुषांना तुमच्या उपस्थितीमध्ये आणि टाळ्याच्या कडकडाटामध्ये प्रथमतः विनंती आहे. अरे घालून गोळ्या तुम्ही किती मारली माणसे. अरे घालून गोळ्या तुम्ही किती मारली माणसे. दाभोळकर पानसारे यांचा सत्यलढा होता. दाभोळकर पानसारे यांचा सत्यलढा होता आणि त्यांची ती जुनीच सवय आहे चळवळीची माणसं मारायची. अरे त्यांची ती जुनीच सवय आहे चळवळीची माणसं मारायची. दिवसभर सावरकर सांगून झालं की जाताना संविधान सांगायची. किती मारशील या छातीत गोळ्या, इतकी छाती मुळीच ही कमजोर नाही. पाटण सरांनी बघायला सांगितलं की माझ्यासोबत शासनानं पोलीस पण दिलाय म्हणून. सर अरे किती मारशील या छातीत गोळ्या, इतकी छाती मुळीच ही कमजोर नाही. मी लावली आहे आग माझ्या घराला, विझवण्याची ताकद त्या पाण्यात नाही. विझवण्याची ताकद त्या पाण्यात नाही. आणि ही 4 दाणे घेऊन येतो बाप म्हणाला, त्या दिवशी पाखराने उपवास केला. हे विचार महाराष्ट्रभर सांगत जाणारी विचारपीठावर एवढी चळवळीची माणसं आहेत. जरी नामदेव ढसाळ गेले असतील तरी मला वाटते कोल्हापूरमध्ये दादांच्या रूपात आम्हाला ढसाळ दिसतात. की 4 दाणे घेऊन येतो बाप म्हणाला, त्या दिवशी पाखराने उपवास केला. अरे कुणी शोधल्या जाती आणि कुणी शोधले धर्म. माणूस माणसाला संविधानात भेटला. माणूस माणसाला संविधानात भेटला. आणि 2च कविता माझ्या वाटणीवरती आलेल्या आहेत. 2च कविता तुमच्यासमोर ठेवतो. त्याआधी की
आम्ही तुमच्या गोळीला भीत नाही नावाची कविता तुमच्यासमोर होतो. तुमच्या या पोकळ बांबूच्या लाठीला आम्ही कधीच भीत नाही. अरे तुमच्या या पोकळ बांबूच्या लाठीला आम्ही कधीच भीत नाही. आमच्या रक्तात आम्ही रुजवले दाभोळकर, कलबुर्गी, गौरी लंकेश, म्हणून तुमच्या गोळीला आम्ही भीत नाही. बुद्धांच्या मार्गाने चाललोय आम्ही म्हणून थोडी शांती आहे. अरे बुद्धांच्या मार्गाने चाललोय आम्ही म्हणून थोडी शांती आहे. नाहीतर काय सांगू भडव्यानो तुम्हाला. इतिहास थोडा वाचून बघा, तिथे सुद्धा आमची क्रांती आहे. इतिहास थोडा वाचून बघा, तिथे सुद्धा आमची क्रांती आहे. विद्रोहाची ओळख आम्हाला त्या जगद्गुरु तुकोबानीच करून दिली. त्याच्या आधी काही सांगतो बघा की दादा तुकाराम महाराजांच्या अगोदर 333 वर्षांनी मोठे ज्ञानेश्वर महाराज आहेत. तुकाराम महाराजांच्या अगोदर 333 वर्षांनी मोठे ज्ञानेश्वर महाराज आहे. पण ज्ञानेश्वराला पुष्प न्यायला नाही आलं, तुकाराम महाराजांना नाही आलं. हे आम्ही चळवळीतल्या माणसाने याचा अभ्यास केला पाहिजे. आणि आमच्या चोकोबांची समाधी पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दारात आहे म्हणून मी एक शेर लिहिला होता की जाऊन पाहे त्या पंढरपुरात, जाऊन पाहे त्या पंढरपुरात, तिथे माझा चोखा बघ दुःखात आहे, तिथे माझा चोखा बघ दुःखात आहे. की विद्रोहाची ओळख आम्हाला त्या जगद्गुरु तुकोबानीच करून दिली. समतेच्या वाटेनं चालण्याची शुद्ध विचाराची उर्मी आम्हाला त्या संतांनीच दिली. आणि स्वराज्य कसं जपायचं असतं समजण्यासाठी छत्रपती शिवबाला तुम्ही वाचला पाहिजे. एक कोरटकर असेल, गायकवाड कोणतरी असेल, त्याच्यासारखी बुरटी असतात ना, ही बोलतं की शिवाजी शिवाजी की म्हणून की विद्रोहाची ओळख आम्हाला त्या जगद्गुरु तुकोबानीच करून दिली. समतेच्या वाटेनं चालण्याची शुद्ध विचाराची उर्मी आम्हाला त्या संतांनीच दिली. अरे स्वराज्य कसं जपायचं असतं समजण्यासाठी छत्रपती शिवाला तुम्ही वाचला पाहिजे. त्या गायकवाडला माझं सांगणं आहे की सत्तेत माजुरांच्या नुसताच माझा आहे. अरे सत्तेत माजुरांच्या नुसताच माझा आहे. आणि संसदेत चाललेला नुसता भडव्यांचा बाजार आहे. संसदेत चाललेला नुसता भडव्यांचा बाजार आहे. ही स्वराज्य कसं जपायचं असतं समजण्यासाठी छत्रपती शिवबाला तुम्ही वाचला पाहिजे. आणि बलात्कार करणाऱ्या हरामखोराला त्या रांजाच्या पाटलासारखा रस्त्यात तोडला पाहिजे. कविता कधीच संपत नाही माझी संपून जाते भक्ती वेळ. अरे कविता कधीच संपत नाही माझी संपून जाते भक्ती वेळ. कारण नसा नसात पेरला मी बुद्ध तुकोबा कबीर शिव शाहू फुले आंबेडकर या मनवाद्यानं पूर्ण उरण्यासाठी, या मनवाद्यानं पूर्ण उरण्यासाठी, या मनवाद्यानं पूर्ण उरण्यासाठी. आणि यानंतर दुसरी कविता माझी बायको नेहमी मला सांगते की तुम्ही जरा मी विद्रोही जास्तच लिहितो ना, त्याच्यामुळे ती मला नेहमी सांगायची काय बसल्या माझ्यासमोर. आज म्हणली मी कविताच ऐकायची, म्हणजे 10 वर्षांची कविता ऐकायची. पण मी कविता लिहिली होती की तिला मी सांगून आलोय पाणी सतत तापवून ठेव. की तिला मी सांगून आलोय पाणी सतत तापवून ठेव, कफन एक आणून ठेव. तिला मी सांगून आलोय पाणी सतत तापवून ठेव, कफन एक आणून ठेव, पोराला विद्रोहाची सवय लाव. तिला मी सांगून आलोय पाणी सतत तापवून ठेव, कफन एक आणून ठेव, पोराला विद्रोहाची सवय लाव. शिव शाहू फुले आंबेडकर त्याला वाचायला लाव, त्याला शंड करू नकोस, त्याला बंड करायला शिकव. त्याला शंड करू नकोस, त्याला बंड करायला शिकव. त्याच्या नसानसात पेर मानवतेचे, समतेचा, सम्यक विचाराचा बुद्ध. पृथ्वीवरच्या प्रत्येक माणसांवरती त्याला प्रेम करायला शिकव. अगं पृथ्वीवरच्या प्रत्येक माणसांवरती त्याला प्रेम करायला शिकव. त्याला सांग जिजाऊ, त्याला सांग सावित्री, त्याला सांग रमाई, त्याला सांग करवीरची राणी छत्रपती ताराराणी, आणि त्याला सांग न चुकता आईला होळकर सुद्धा. मी घराबाहेर पडताच तू बिंदास्त राहा. मी घराबाहेर पडताच तू बिंदास्त राहा. कारण मी जगद्गुरु संत तुकोबांचा दाभोळकर पानसरे कलबुर्गी
गौरी लंकेश यांच्या विचाराचा मी वारसदार आहे. गोळ्या घालून मारणाऱ्यानो आता थोडी लाज बाळगा. अरे गोळ्या घालून मारणाऱ्यानो आता थोडी लाज बाळगा. पुरोगामी माणूस तुम्ही संपवला, पण विचाराचं काय? पुरोगामी तुम्ही माणूस संपवला, आता विचाराचं काय? आणि माझ्या या कवितेचा आणि माझ्या संमेलनामध्ये तुम्ही मला अध्यक्ष केला. त्यात एक शेवटच्या 4 ओळीतून मी सांगतो की पुण्यामध्ये आळंदीला एक विद्युत म्हणजे हे होतं तर तुकोबांच्या गाथेवरती स्पर्धा चालू होत्या आणि महाराष्ट्रातून मी 65वा स्पर्धक म्हणून गेलो होतो आणि मला शब्द आला होता तुकोबा. एक 15 मिनिटं दिली होती आम्हाला की तुकोबा म्हणजे गाथेवरती शब्द गाथेमध्ये द्यायचे आणि त्याच्यावरती 15 मिनिटात कविता बनवायची आणि 5 मिनिटात म्हणायची. महाराष्ट्रातली सगळी सभोग ते होते, सगळे बसले होते समोर आणि मला तुकोबा आल्यानंतर मी पहिल्याच कवितेच्या ओळी लिहिल्या होत्या की विद्रोहाच्या संघर्षाने पेटून उठतो मी. अरे विद्रोहाच्या संघर्षाने पेटून उठतो मी, तू फक्त सांग तुकोबा मनुवाद्यांच्या पुष्पकाला पेटवतो मी. तू फक्त सांग तुकोबा मनुवाद्यांच्या पुष्पकाला पेटवतो. सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय संविधान, जय धन्यवाद. तुम्ही सांस्कृतिक चळवळ आणि सत्यशोधक इतिहास परिषद यांच्या वतीने जे आयोजित केलेले पहिले कॉम्रेड गोविंद पानसरे विचार संमेलन, या संमेलनाचे उद्घाटक डॉक्टर भारत पाटणकर सर, संमेलनाध्यक्ष डॉक्टर कपिल राठोड सर, त्यानंतर स्वागताध्यक्ष माननीय उत्तमदादा कांबळे, सन्माननीय उपस्थिती ज्यांची लाभली ते माननीय अनिल मुमाणे सर, तसेच कवी संमेलनाध्यक्ष माननीय विद्रोही कवी पी के, तसेच मंचावरील आणखी उपस्थित सुनील जाधव सर, तसेच विश्वास तरटे सर, माननीय मदन पवार सर, ॲडव्होकेट करुणा विमल मॅडम, तसेच आमचे जे आयोजन समितीमध्ये सहनिमंत्रक अभिजित महासुर्लीकर, गंगाधर म्हामाणे सर, अनंत मिंचेकर, बालनिमंत्रक आदित्य म्हामाणे, शिवतेज राजहंस, अमिरत्न मिंचेकर, दुर्वा राजहंस, दीक्षा तरटे, तसेच या सभागृहामध्ये जमलेले आपण सर्व वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात आणि हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जे आपण मदत केली आणि जे काही विचार ऐकले त्या सर्वांचं इथे उपस्थित राहिल्याबद्दल तुमचे आभार मानते आणि कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करते.